लेट्स स्टार्ट सेकंड टॉपिक डायव्हर्जन हेडवर्क. ठीक आहे बेटा, आपण आता सेकंड टॉपिक स्टार्ट करणार आहे. डायव्हर्जन हेडवर्क, DHW, डायव्हर्जन हेड वर्क्स. बघा आता बेटा या टॉपिकमध्ये काय आहे. ठीक आहे बघा आता मॅडम, कॅनल डिझाईन आपण तो एकदम चांगल्या प्रकारे बघितला आहे. डायव्हर्जन हेडवर्क बेटा हे ते पार्ट आहे जे म्हणजे मोस्टली लोक स्किप करतात, आणि जे लोक गेट वगैरे देतात ना ते तर म्हणजे या सब्जेक्टकडे काही लक्ष नाही देत. पण आपल्या तर MPSC मध्ये सेम मार्क आहे, स्टील राव काही राव, म्हणजे जे असं 20-22 मार्काची गॅप पडते. ओके चालते, तेवढं काही प्रॉब्लेम नाही. बघा आता आपल्याला यामध्ये काय काय पाहायचं मी ते तुम्हाला सांगून देतो. पहिले दोन बेसिक टाईपचे डायव्हर्जन हे राहते. देर आर टू बेसिक टाईप ऑफ द हेडवर्क. सेकंड, ठीक आहे, रिव्हर ज्याच्यातून फ्लो होते ते स्टेजेस ऑफ फ्लो. थर्ड, वियर आणि बराचचं आपल्याला इथं पूर्ण पाहायचं आहे. कंपोनंट वगैरे, कोणत्या कंपोनंटचं काय यूज आहे, कोणता कंपोनंट कुठं प्रोव्हाइड जाते केला, वियर काय आहे, बराच काय आहे. एवढं झाल्यावर आपण पाहूया की वियर बराचचा क्रॉस सेक्शन आणि वियर बराच फेल कसं होऊ शकते. बघा वियर आणि बराचमध्ये एकदम थोडासा डिफरन्स, काही खूप जास्त फरक नाही पडत. नंतर देर आर 3 थेरीज, ब्लाइक क्रिप थेरी, लेन्स थेरी आणि बेटा घोसला थेरी. हे आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे पाहायचं आहे. टॉपिक सोपा आहे, म्हणजे हा टॉपिक पहिल्याच्या टॉपिकपेक्षा खूप जास्त सोपा आहे. तुम्हाला समजायला पाहिजे की मी जर स्टार्ट आहे करत तर मी बेटा जातो फ्रॉम टॉप टू द व्हेरी लो लेवल. आता बेटा आपण जसं जसं बेटा समोर जाऊ तसं तसं बेटा एकदम टॉपिक सोपे सोपे होत जाणार. आपण आता स्टार्ट करूया एकदम बेसिक पासून. डायव्हर्जन हेड वर्क वगैरे काय असते, कुठं प्रोव्हाइड करते, नीड काय आहे, एकदम त्याबद्दल तुम्हाला सटीक नॉलेज पाहिजे की कोणता पॉईंट कुठं प्रोव्हाइड करायचा आहे. तर ठीक आहे बघा आता ज्या वेळेस नोट्सची नीड पडन आपण त्यावेळेस नोट्स बघूया. ज्या वेळेस बेटा आपल्याला बोर्डची नीड आहे आपण त्यावेळेस बोर्ड बघूया. ठीक आहे चलो, कोई प्रॉब्लेम नाही. चला या इकडे आपण आता बघून घेऊ. बघा आता इकडे देर आर स्टेजेस ऑफ फ्लो. बघा बेटा काय काय येतं, म्हणजे स्टेजेस ऑफ फ्लो म्हणजे काय. बघा तुम्हाला माहित आहे ना, पर्वतांमधून बेटा नदीची सुरुवात राहते होत तर समुद्राला जाऊन भेटते, एवढं माहिती आहे. पर्वतापासून नदी चालू होते, समुद्राला जाऊन भेटते. ठीक आहे, एकदम साधं लॉजिक आहे जे मी तुम्हाला ते फील्ड मायनर मेजरमध्ये सांगितलं. पण डायव्हर्जन हेडवर्कचा वापर काय ते मला नाही माहीत. म्हणजे मी सांगितलं ना आपण जस्ट स्टार्ट केलं आहे, वी आर नॉट बिलॉंग टू द सिव्हिल डिपार्टमेंट. पण मला एवढं तर माहीत आहे की पर्वतामधून, पहाडातून, दगडातून नदीची सुरुवात होते, ते समुद्राला जाऊन बेटा भेटते. काही प्रॉब्लेम नाही बेटा. मी पहिले तुम्हाला या शब्दाचा मीनिंग सांगतो. डायव्हर्जन हेड वर्क. वर्क म्हणजे काम बेटा, नेहमी प्रत्येक शब्दाला फोडता आलं पाहिजे बेटा. वर्क म्हणजे झालं काम समजा. हेड म्हणजे काय बेटा, म्हणजे व्हॉट इज मीन बाय हेड बेटा. हेड म्हणजे स्टार्टिंग, की तुम्हाला एखाद्या पॉईंटच्या म्हणजे तुम्हाला ज्या जागी पाहिजे बेटा ते झालं हेड. डायव्हर्जन म्हणजे काय आहे बेटा, डायव्हर्जन म्हणजे काय, जस्ट टू डायव्हर्ट द फ्लो, टू डायव्हर्ट द डायरेक्शन. तर डायव्हर्जन हेडवर्कचं काम काय आहे. सेल संपत आले, ठीक आहे, ते सेलचा प्रॉब्लेम असेल बेटा. डायव्हर्जन हेडवर्कचा काय आहे तो पहा बेटा. पहा इकडे व्हॉट इज मीन बाय डायव्हर्जन बेटा. सरळ आहे की हे समजा तुम्ही की यार रिव्हर चालली आहे अशी समजा. जर तुम्हाला रिव्हरचं वॉटर कॅनलमध्ये डायव्हर्ट करायचं आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे की यार किती वॉटर डायव्हर्ट करायचं आहे.
तुम्हाला तर माहीत आहे बेटा की बा रिव्हरमध्ये गाळ वगैरे, काडी कचरा, कार, गाडी, डेड बॉडी काही पण राहते, पण बेटा सगळंच तर तुम्ही त्या कॅनलमध्ये डायव्हर्ट नाही शकत नाही बेटा करू. डायव्हर्जन हेडवर्कचा झाला हा मिनिंग की तुम्हाला नदीचं जे पाणी आहे त्या नदीचं पाण्याला तुम्हाला कॅनलमध्ये डायव्हर्ट करणं, एवढं झालं. आपण एकदम आता बेटा जनरल हे करत की म्हणजे खूप जास्त सिव्हिलमध्ये जाऊन नाही बोलत. नदी बेटा पहाडातून दगडातून स्टार्ट झाली, ओके, समुद्राला जाऊन भेटली. आता मला सांगा एकदम साधीशी गोष्ट आहे, म्हणजे समजून घ्या बेटा देर आर सम स्टेजेस ऑफ फ्लो की अच्छा पहिले नदी या जागून फ्लो होईल, मग नदी त्या जागून फ्लो होईल, मग नदी त्या जागून फ्लो होईल. जनरल डिस्कस करत आहे मी, सिव्हिल सोबत माझा काही खास संबंध नाही आहे. जर तुम्हाला बेटा रिव्हरचं पाणी डायव्हर्ट करणं आहे तर तुम्ही का म्हणजे डायरेक्ट ज्या जागून जे बेटा तुमची ज्या जागून रिव्हर स्टार्ट होते पहाडातून दगडातून, का तुम्ही त्या जागी बेटा ते तुमचं जे राहील स्ट्रक्चर टू डायव्हर्ट द वॉटर, काही नाही आहे स्ट्रक्चर टू डायव्हर्ट द वॉटर, ते तुम्ही तिथं प्रोव्हाइड आहे का करणार बेटा? नाही करणार. जस्ट ज्या जागून स्टार्ट होत आहे समजा एखाद्या मोठ्या पहाडातून तर तुम्ही त्या जागी तुमचं डायव्हर्जन हेडवर्क नाही देणार. मी सांगतो बेटा मिनिंग व्हॉट इज मीन बाय डायव्हर्जन हेडवर्क. नंतर बेटा सगळ्यात शेवटची बेटा स्टेज आहे जेव्हा ते समुद्राला जाऊन भेटते. बेटा जे जस्ट जेव्हा समुद्राला जाऊन नाही भेटणार का तुम्ही त्या टाईमला का बेटा तुम्ही त्याचं रिव्हरचं वॉटर आहे का डायव्हर्ट करणार? नाही करणार. म्हणजे मी जरी सिव्हिलचा नाही, मला एवढं आहे माहीत की जर मला रिव्हरचं पाणी माझ्या कॅनलमध्ये डायव्हर्ट आहे करणं तर मी सगळ्यात स्टार्टिंग आणि सगळ्यात शेवटी तर मी ते काम नाही करणार. या दोघांच्या मध्ये मी ते काम हे कुठेतरी करणार. UPSC 3 टाईम हा प्रश्न येऊन गेला, मी तुम्हाला सांगणार किंवा हा प्रश्न येऊन गेला आहे. तर आता आपण बेटा बघून घेऊ डायव्हर्जन हेडवर्क काय येतं. कंपोनंट वगैरे मी ड्रॉ नाही करत बेटा, मी फक्त जस्ट सांगतो की यार काय प्रकार राहते. तर तो पहा इकडे असं बेटा समजा इथून अशी रिव्हर फ्लो होत आहे, पहा बेटा इकडे अशी समजा बेटा आता या जागून हे रिव्हर फ्लो होत आहे. इट इज द डायरेक्शन ऑफ फ्लोईंग ऑफ रिव्हर. जर बेटा तुम्हाला आता या साईडनं कॅनलमध्ये पाणी द्यायचं आहे, यार सोपा एकदम लॉजिक, तुम्ही या जागी काहीतरी ऑब्स्ट्रक्शन तयार दिन करून, जेणेकरून काय होईल की बेटा या जागची वॉटर लेवल राईज होऊन, आपण हा प्लान बघत आहे, हे रिव्हर चालली होती, हा होता बेटा कॅनल, तुम्हाला याच्यामध्ये वॉटर डायव्हर्ट आहे करणं, तर तुम्ही या जागी, मला वियर बराच काय हे नाही माहीत ना, कारण बेटा मी सिव्हिलचा नाही आहे, पण मला हे माहीत आहे की तुम्हाला या जागी समथिंग लाईक वॉल तयार लागन बेटा करा, वॉल किंवा स्टोन द्या टाकून, सॉईल द्या टाकून, जेणेकरून त्याची वॉटर लेवल वर येऊन जाईल आणि बेटा ते पाणी या कॅनलमध्ये डायव्हर्ट होऊन जाईल. जरी तुम्ही नॉन सिव्हिलचे स्टुडंट आहेत, तुम्हाला कमीत कमी एवढं तरी समजलं की आता या शब्दाचा मिनिंग काय आहे. तुमचं बघा या स्ट्रक्चरची हे जस्ट हे स्टार्टिंग आहे, वर काय काहीतरी ॲट द हेड टू डायव्हर्ट द वॉटर, बेटा याला म्हणते डायव्हर्जन हेडवर्क. मी सगळे कंपोनंट पण ड्रॉ करेन जे तुम्ही असे कर्वेचरचे शेप वगैरे काढता काय काय, पण स्टार्टिंगला एवढं समजलं की काहीतरी काम लागण करा की जेणेकरून रिव्हरचं वॉटर कॅनलमध्ये डायव्हर्ट झालं पाहिजे. काळजी हे पण घ्या लागन की यार त्या रिव्हरमधली गाळ वगैरे जे आहे सिल्ट आहे ते त्या कॅनलमध्ये नाही पाहिजे गेली. काळजी हे पण घ्या लागन की जेवढी आपली नीड आहे तेवढंच वॉटर यामध्ये हे पाहिजे गेलं. काळजी हे पण घ्या लागन की हे केस नाही व्हायला पाहिजे की ते म्हणते ना ॲक्वाटिक लाईफ, ते बेटा या जागची सगळी लाईफच संपून जाणार. कारण ते म्हणते ना जे या जागी जे एकदम राहतात लोक बेटा त्यांचं पोट पाणी राहते सगळं फिशिंगवर, तर या सगळ्यांची काळजी घ्यायला लागते. एक नॉर्मल सिटीजन मला जे समजते बेटा मी ते तुम्हाला समजा सांगितलं.
एक मी तुम्हाला हे पण सांगितलं, जर वॉटरला डायव्हर्ट आहे करणं, तर सगळ्यात स्टार्टिंग आणि सगळ्यात शेवटी तर नाही आहे करणं, त्याच्या या दोघांच्या मध्ये तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. आता बेटा हे झालं बेसिक ऑफ डायव्हर्जन हेडवर्क, की आपण जे आता समोर आहे शिकणार ते सगळे बेटा यावर राहणार आहे बेस. आता आपण जाऊ बेटा प्रत्येक पॉईंट बाय पॉईंट. ठीक आहे. ये बेटा हे ड्रॉ करायची नीड नाही आहे, हे जस्ट तुमचं ब्रेन त्यासाठी तयार झाला पाहिजे. अच्छा फक्त हे शिकायचं आहे, फक्त आता त्याचे काहीतरी नाव राहीन, वियर, डिवाइड वॉल, फिश लॅडर, गाईड बंड, मार्जिनल बंड, ते आपण पाहून घेऊ, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे बेटा. आता आपण बघूया स्टेजेस ऑफ फ्लो. अभी ठीक लग रहा है. आता बेटा आपण पाहूया स्टेजेस ऑफ फ्लो. स्टेजेस ॲक्च्युली मला बोर्डचा यूज करणं काही एवढं जास्त बेनिफिशियल नाही वाटत, कारण त्याचा टाईम जाते आणि मेन तर गोष्ट आहे डोक्यात जाणं. बघा आता इकडे स्टेजेस ऑफ फ्लोमध्ये बघा बेटा, देअर आर 4 स्टेजेस ऑफ फ्लो. बघा काय काय आहे. पहिले फक्त रेडवाले नावं वाचा. मी सांगितलं ना ज्या जागी बेटा नीड आहे बोर्डची मी त्या जागी बोर्ड वापरन. बेटा नाव रीड करा, रॉकी किंवा हिली. काऊन बेटा रॉकी किंवा हिली? बेटा रे सगळं पहाड काय ना तयार झाले रॉकपासून. ठीक आहे ना. मी सांगितलं ना बेटा नदी चालू झाली पहाडातून, बेटा ते जाऊन भेटली समुद्राला. पहिली स्टेज आहे बेटा रॉकी किंवा हिली. सेकंड आहे बेटा बोल्डर. सर हे कसं झालं? बेटा जेव्हा नदी चालू झाली तेव्हा बेटा होते एकदम स्ट्रॉंगवाले रॉक. बेटा मी स्वतः चारी धाम आहे समजा पाहिले. गंगा बेटा गंगाची हे का होतेच बेटा स्टार्टिंग मी तेही पाहिलं आहे बेटा. फक्त ते डायरेक्टली एकदम स्ट्रॉंग स्टोनमधून बाहेर आहेत. गंगोत्रीच्या बेटा समोर आहे 22 किलोमीटर. ठीक आहे. असो बेटा रॉकीला काय म्हणते? हिली. बेटा रॉकपेक्षा थोडंसं वीक काय असते? रॉकपेक्षा बेटा थोडंसं वीक असते बोल्डर. ठीक आहे बेटा. पहिले आला स्ट्रॉंग रॉक, नदी त्या जागून चालू झाली. बेटा आपण समोर गेलो बेटा मग आलं बोल्डर. ठीक आहे. रॉकपेक्षा त्याची स्ट्रेंथ थोडीशी कमी आहे. मग त्या बोल्डरची झीज होऊन तयार झाले ग्रॅव्हेल आणि बेटा सँड. हे तुम्हाला आय थिंक माहिती आहे. ठीक आहे ना बेटा. त्याची झीज होऊन बेटा काय समजा झाले म्हणजे एकदम खूप लहान सिल्ट वगैरे स्टार हे झाले बेटा तयार. फर्स्ट स्टेज रॉकी, सेकंड स्टेज बोल्डर, थर्ड स्टेज यॅल्युवियल. बेटा हे काय असते ते असते ना गाळ वगैरे बेटा, त्याला काय म्हणते? यॅल्युवियल. आता मी ते सांगा हे मी ते काय लिहिलं आहे, अल्लू आणि थुल्लू. बेटा ते माहिती पाहिजे. थुल्लू बेटा म्हणजे ट्रॉप स्टेज, ते मी तुम्हाला सांगन नंतर, ते तुम्हाला राहायला पाहिजे लक्षात. बेटा फोर्थ काय? डेल्टा. सोपा आहे बेटा. माहिती आहे तुम्हाला हे काय असते बेटा? व्हॉट इज मीन बाय डेल्टा? बेटा डेल्टा म्हणजे जे असते ना समुद्राला नदी भेटायच्या पहिले बेटा त्याचे 2-3 असे ब्रांचेस तयार होऊन जाते. मी डेल्टा काय पहिले मी तुम्हाला ते देतो सांगून, म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये. बघा समजा बेटा हा असा एवढा मोठा समुद्र आहे. जर बेटा हे समजा रिव्हर आहे, माहिती आहे काय होऊन जाते? एक साधी गोष्ट मी सांगत आहे, तुम्ही स्वतःला सिव्हिलतेने समजायचं. बेटा जिथून बरं सगळ्यात जास्त फोर्स आणि सगळ्यात जास्त वेलॉसिटी पाण्याची कुठे राहील बेटा? सगळ्यात स्टार्टिंगला की सगळ्यात शेवटी? पण सगळ्यात स्टार्टिंगला जेव्हा ते रिव्हर स्टार्ट झाली तर बेटा काय होते ना समुद्रापर्यंत येपर्यंत बेटा त्याच्यात मधला गाळ खूप जास्त जाते होऊन, आणि बेटा त्या म्हणजे त्याची जे असते ना स्पीड ऑफ वॉटर ते कमी होऊन जाते. त्यामुळे काय झालं, सगळा गाळ बेटा या जागी जमा झाला. बेटा सगळा गाळ या जागी जमा झाला. या रिव्हरची वेलॉसिटी स्लो झाली. म्हणून माहिती आहे बेटा काय होते, जर तुम्ही कधी ब्रिजवरून जाताना पाहिलं तर बेटा या जागी असा गाळ झालाय जमा, आणि बेटा रिव्हर अशा प्रकारे बेटा हे झाली आहे डायव्हर्ट. तुम्ही हे पाहिलं असन समुद्राला भेटायच्या बेटा वगैरे पहिले जेव्हा रिव्हरची वेलॉसिटी कमी होऊन जाते बेटा त्यावेळेस समुद्राच्या थोडंसं बेटा पहिले या जागी पूर्ण गाळ जमा झाला,
आणि बेटा रिव्हरच्या अशा ब्रांचेस तयार झाला, तर या पार्टला बेटा म्हणते डेल्टा. ॲक्च्युली डेल्टा इज अ रिजन, हे स्टँडर्ड रेफरन्स बुकची लाईन आहे. डेल्टा इज अ रिजन वेन रिव्हर मेट सी. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. पहिली स्टेज होती रॉकमधून, रॉकपेक्षा थोडंसं कमी आहे बेटा बोल्डर, त्यापेक्षा थोडंसं कमी आहे अल्लू किंवा थुल्लू. बेटा फोर्थ आहे डेल्टा, सगळ्यात शेवटची स्टेज. साधा प्रश्न माहीत आहे काय ते, एकदम थर्ड क्लास लेवलचा, की हाऊ मेनी स्टेजेस ऑफ फ्लो इज देअर. तर 4 स्टेज आहे बेटा. ठीक आहे. नंबर ऑफ इंडिपेंडंट इक्वेशन इन लेसिस, असा प्रश्न आय थिंक हा काल मी शेअर आहे केला. देर आर 3 वाफारावाले. बेटा तर हे झालं डेल्टा. समुद्राला नदी भेटायच्या पहिले नदीची वेलॉसिटी कमी झाली, त्यामुळे बेटा त्याच्या पहिलेच बेटा तिथं गाळ झाला जमा. माहिती आहे, आय थिंक मी लहानपणी बेटा ऐकलं हे कुठंतरी, इथं वांगे वगैरे हे असते होत खूप चांगले. एक कोणतरी गाव आहे बेटा, त्या जागचे म्हणते वांगे एकदम गोड राहते. आता मला त्याचं नाव नाही माहीत, जेव्हा मी होतो एकदम शाळेमध्ये 3rd 4th क्लासमध्ये वगैरे असं बेटा मी ऐकलं होतं. मला नाव नाही माहीत आहे मी तुम्हाला, त्यामुळे ते हे नाही सांगत. बेटा याला म्हणते समजा डेल्टा स्टेज. 4 स्टेजबद्दल मी तुम्हाला एकदम जनरल डिस्कशन केलं. जिथून नदी स्टार्ट होते ते पहाड, रॉक, हिल. थोडं समोर गेलं की ते बनते बोल्डर. त्याची झीज होऊन बेटा ते जाते सिल्ट, सँड वगैरे एकदम बारीक बारीक पार्टिकल. सगळ्यात जास्त स्मॉल पार्टिकल बेटा समुद्राला भेटायच्या पहिले राहीन. चला पुन्हा थोडंसं डिस्कशन घेऊ आपण करून. बेटा मला सांगा, जेव्हा ते नदी पहाडाकडून जर समुद्राकडे येत आहे, तर त्याच्या फ्लोसोबत त्याची वेलॉसिटी वाढन की कमी होईल? बेटा जेव्हा ते स्टार्ट झाली तेव्हाच राहते सगळ्यात जास्त त्याची वेलॉसिटी. समुद्राजवळ येईपर्यंत त्याची वेलॉसिटी कमी 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 होत जाते. सेकंड पॅरामीटर टू बी डिस्कस, स्लोप. बेटा स्लोप ऑफ बेड मला सांगा सगळ्यात जास्त कुठं राहणार आहे? बेटा स्टार्टिंगला बेटा जेव्हा ते पहाडावरून खाली आहे बेटा पडत, तर बेटा सगळ्यात जास्त स्लोप राहते तेव्हा. आणि सगळ्यात कमी बेटा स्लोप राहील सगळ्यात शेवटी. का? जर बेटा स्लोप जास्त राहिला असता तर हा इथं गाळ जमा झाला नसता. एकदम आपण जनरल डिस्कशन आहे बेटा करत, ते पण एकदम चांगलं आहे ना. वेलॉसिटी पण सगळ्यात स्टार्टिंगला जास्त राहील, स्लोप पण सगळ्यात स्टार्टिंगला जास्त राहील. ठीक आहे. आता बेटा येऊ आपण याच्यावर. अजून एक थोडंसं मला डिस्कशन द्या करू, की पहिली ते बेटा रॉक स्टेज आहे, नंतर आहे बेटा समजा बोल्डर स्टेज. 3rd स्टेजला तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता? आणि माहिती आहे 3rd स्टेजमध्ये खूप लोक चुकते बेटा. बघा इकडे, 3rd स्टेजचं बेटा नाव आहे ॲल्युव्हियल किंवा ट्रफ. चुकून काय होऊन जाते ना, पहिली स्टेज आहे बेटा रॉकी किंवा हिली. सेकंड आहे बेटा बोल्डर. सेकंड काय? बोल्डर. 4th काय बेटा? डेल्टाटिक किंवा डेल्टा स्टेज. चुकून तुम्ही या ट्रफला वर किंवा खाली करता हे होते. मी सांगतो ना 90% स्टुडंटने हे फक्त रीड करून सोडून दिलं आहे. पण जर तुम्ही बघणार बाकी स्टेटमध्ये 4च्या 4 याच्यावर प्रश्न येऊन गेला आहे. आणि प्रश्न यावर आला की यार कोणत्या स्टेजमध्ये डायव्हर्जन हेड वर्क प्रोव्हाइड करणं चांगलं राहते. अच्छा, मी तो बेटा जेव्हा मी जाईन माझ्या घरी लागेल तर मी तो प्रश्न शेअर करन. यार कोणत्या स्टेजमध्ये चांगलं राहील? ॲज अ नॉर्मल स्टुडंट तर मला माहीत आहे रॉकीमध्ये तर नाही मी देऊ शकत. डायरेक्ट बेटा मी पहाडाजवळून त्याला डायव्हर्ट नाही शकत करू, शेवटी पण नाही मी त्याला देऊ शकत. दोन्ही चॉईस राईट राहते. तुम्ही त्याला बोल्डरमध्ये किंवा ॲल्युव्हियलमध्ये देऊ शकता. ऐका, दोघांमध्ये फरक आहे. जर तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही समजा जॉबलेस आहे, तर तुम्हाला क्लास 1चा जॉब पाहिजे की क्लास 2चा? बेटा तुम्हाला तर जॉब कोणता पण चालणार आहे. क्लास 1 राहो की क्लास 2 राहो, तुम्हाला जॉब कोणता पण चालते.
पण जर फक्त जर तुम्हाला एकच चॉईस आहे समजा दिली तर बेटा तुम्ही काय करणार बेटा, सिलेक्ट क्लास एचा जॉब. बघा डायव्हर्जन हेडवर्क या दोघांमध्येही प्रोव्हाइड करता येते, पण जर बेटा फक्त इथं एकच चॉईस आहे तर यू नीड टू सिलेक्ट एलुव्हियल. सोपं रिझन आहे ना बेटा. रॉक आणि बोल्डर बेटा जवळपास सेम आहे, तर बेटा त्यापेक्षा ही स्टेज सगळ्यात चांगली असते. हे मी त्यामध्ये काहीच पॉईंट लिहिला आहे, पण मला हे क्लासमध्ये सांगायचं होतं. पहिला आणि चौथा नाही आहे, सेकंड आणि थर्ड आहे. पण जर पुन्हा एकदम तुम्हाला टू बी स्पेसिफिक म्हटलं तर बेटा थर्ड काय, क्लास एचा जॉब. ठीक आहे. जर चुकून बेटा कधी तुमचा वाईपआउट झालं तर थर्ड पॉईंट कसा लक्षात ठेवणार. बघा बेटा थर्डला बेटा तुम्ही काय म्हणून घ्या, थर्डला टिल्लू, याला बेटा म्हणून घ्या अल्लू, आणि बेटा याला म्हणा बेटा मी गेलेला थुल्लू. कसंही लक्षात ठेवा, लक्षात राहिलं पाहिजे की यार थर्ड स्टेज ते आहे. टिल्लू अल्लू थुल्लू बेटा राहते लक्षात. तुम्हाला आता एकदम तुम्ही न्यू आहे तर तुम्हाला मे बी हे वाटन की यार हे काय आहे सुरू, पण हे बेटा साथ देते. पहाडातून नदी स्टार्ट झाली, समुद्राला भेटली, त्याच्यामध्ये 2 स्टेज आहे. रॉकपेक्षा थोडं जवळ आलं तर बोल्डर आहे, त्याच्या समोर गेलं तर टिल्लू अल्लू किंवा थुल्लू. या प्रकारचे हे आहे. डायव्हर्जन हेडवर्क रॉकी आणि डेल्टामध्ये देणं शक्यच नाही. बोल्डर आणि एल्युव्हियलमध्ये देऊ शकतो. यस, दोन्ही राईट आहे. दोघांवरही प्रश्न येऊन गेले आहे. एका प्रश्नामध्ये या दोघांना सोबत लिहिलं आहे, एकामध्ये या दोघांना सेपरेट लिहिलं आहे. जेव्हा सेपरेट लिहिलं आहे तेव्हा तुम्हाला हे चॉईस करायला लागणार आहे. पाठांतर न बेटा करता मी एकदम सोप्या भाषेत सांगितलं. आता जे आपण या जागी लिहिलं आहे ते घेऊ पाहून. आता ते जरी नाही केलं रीड तरी चालते. स्लोप आणि वेलोसिटी सगळ्यात जास्त कुठं राहणार आहे, पहिल्या स्टेजमध्ये. पहिल्यापेक्षा थोडंसं कमी सेकंडमध्ये, सेकंडपेक्षा बेटा थोडंसं कमी थर्डमध्ये. ठीक आहे ना. चला लेट स्टार्ट. बघा आता स्टेजेस ऑफ फ्लो. हां बघा मी इथं लिहिलं आहे पहिलीच लाईन, हे बेस्ट टू प्रोव्हाइड काय आहे, डायव्हर्जन हेडवर्क इज बेस्ट टू प्रोव्हाइड इन बोल्डर और एल्युव्हियल. एल्युव्हियलचं बेटा नाव काय, ट्रफ. बघा आता रॉकी किंवा हिली, हे सांडवं काय आहे, सांडवं बेटा सांडवं नाही आहे ते काय, ते स्लोप अँड वेलॉसिटी. स्लोप अँड वेलॉसिटी काय बेटा हाय राहणार आहे. ठीक आहे. आणि पहिलं बेटा तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा जस्ट रिव्हर स्टार्ट होते बेटा ते समोर जाऊन बेटा ते एकदम वाईड होते. बेटा जेव्हा ते स्टार्टिंग राहते बेटा त्याचा एकदम क्रॉस सेक्शन स्मॉल राहते. पहाडातून बेटा ते स्टार्ट होते, तर रॉकीमध्ये क्रॉस सेक्शन अँड कमांड एरिया इज लेस. तर तुम्हाला बेटा हे माहिती पाहिजे आता व्हॉट इज मीन बाय कमांड एरिया. बघा दोघांमध्ये फरक आहे. कॅचमेंट एरिया वेगळा, कमांड एरिया वेगळा. जेव्हा हायड्रोलॉजी शिकू तेव्हा मी तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स खूप चांगल्यानं सांगन. कमांड एरिया म्हणजे काय बघा एकदम सोपं आहे. कॅचमेंट एरिया काय राहते बेटा समजून घ्या. आता बेटा हे झालं माझं रिझर्वायर. ज्या पण जमिनीच्या सरफेसवर पावसाचं पाणी पडून, म्हणजे जो जमिनीचा सरफेस पावसाचं पाणी कॅच आहे करत आणि ते पाणी कॅच करून माझ्या रिझर्वायरला देत आहे बेटा, त्या लँड सरफेसला म्हणते कॅचमेंट. हे माझं रिझर्वायर आहे. ज्या पण लँड सरफेसवर पावसाचं पाणी कॅच होत आहे आणि ते कॅच केलेलं पाणी ते माझ्या रिझर्वायरला जर तो लँड सरफेस देत आहे, तर जेवढा लँड सरफेस पावसाचं पाणी कॅच करून माझ्या रिझर्वायरला देईन बेटा तो झाला कॅचमेंट. आता तुम्ही मे बी पार्ट आहे की काय हे काय केलं त्यांनी माहीत, पण बेटा हा झाला एकदम प्रॉपर मिनिंग ऑफ कॅचमेंट. पावसाचं पाणी कॅच करून रिझर्वायरमध्ये दिलं. आता या रिझर्वायरचा वापर करून आपल्याला समोर ते बेटा पाणी प्रोव्हाइड आहे करणं, तर त्या रिझर्वायरमधल्या पाण्याचा वापर करून आपण जेवढा पण लँड सरफेसला ते पाणी देऊ त्याला बेटा म्हणते कमांड. म्हणजे आपल्यावर बेटा ते आता पूर्ण डिपेंड की माझ्याजवळ तर सगळं रिझर्वायरचं पाणी जमा झालं आहे
आता ते माझ्या याच्यामध्ये आहे, इट इज इन माय कमांड, की आता मी त्याचा वापर कायच्यासाठी केला पाहिजे. हा प्रश्न इंटरव्ह्यूमध्ये बेटा विचारते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅचमेंट एरिया अँड कमांड एरिया. पाठ करून तर जमणार नाही. ज्या लँड सरफेसवर पावसाचं पाणी कॅच होते आणि ते पाणी जाते रिझर्वायरला, मग त्या रिझर्वायरचा पाण्याचा वापर करून आपण ज्या लँड सरफेसला ते पाणी देऊ अंडर अवर कमांड, बेटा त्याला म्हणते कमांड एरिया. आता बेटा जस्ट नदी स्टार्ट झाली आहे, तुम्ही त्याचा फ्लो थांबू शकत नाही. तर बेटा जर तुम्ही त्याचा फ्लो थांबू शकत नाही तर बेटा तुम्ही ते पाणी खूप जास्त प्रकारे सप्लाय पण नाही शकत करू. म्हणून रॉकी स्टेजमध्ये स्लो पाणी वेलॉसिटी जरी जास्त आहे पण त्याचा क्रॉस सेक्शन आणि कमांड एरिया लहान आहे. पाठांतराची नीड नाही आहे, समजलं पाहिजे. सेकंड, बोल्डर स्टेज सांडव इज लेस दॅन 1. सांगायचं काय आहे की बेटा आता या केसमध्ये स्लो पाणी वेलॉसिटी हे केस म्हणजे केस 1 म्हणजे रॉकी स्टेजपेक्षा थोडीशी कमी राहणार. ठीक आहे. अजून बेटा आता काय झालं माहिती आहे, मला सांगा जर मी तुम्हाला चॉईस दिली बेटा रॉकमधून पाणी जास्त पर्क्युलेट होणार की बेटा बोल्डरमधून, तर सर बोल्डरमधून. तर म्हणून हे लार्ज सबसॉइल फ्लो याचा मिनिंग काय बेटा, जेव्हा ते पाणी समजा फ्लो होत आहे ना, आता काही स्टुडंटसाठी मी ड्रॉ करत आहे बेटा, जेव्हा समजा जे पाणी या बेडवरून फ्लो होत आहे तर ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ बोल्डर बेटा काही पाणी खाली पण फ्लो होणार, पण ते रॉक स्टेजमध्ये ते तसं राहत नाही, बोल्डरमध्ये राहते. मग जर समजा विचारलं इन विच ऑफ द फॉलोइंग केस देर इज लार्ज सबसॉइल फ्लो, तर इट ऑकर इन केस ऑफ बोल्डर स्टेज. का बेटा रॉकमधून पाणी जास्त पाझरू शकत नाही पण बेटा याच्यामधून ते पाणी पाझरते. ठीक आहे. नंतर बघा आता बेड आणि बँक हॅज बॅग. हे तर तुम्ही डोकं जरी फोडलं तरी समजणार नाही की हे बेड आणि बँक हॅज बॅग म्हणजे काय आहे. बेटा सगळ्यात पहिले बेड आणि बँक काय बेटा मला सांगा. बेड आणि बँक म्हणजे काय बेटा, सगळ्यात पहिल्या स्टेजमध्ये सगळीकडे काय आहे रॉक आहे. सेकंड स्टेजमध्ये बॅग म्हणजे काय बोल्डर अँड ग्रॅव्हेल. म्हणजे त्यांचं हे आहे मिनिंग की बा या केसमध्ये जो तुमचा बेड आहे बघा मी इथं ड्रॉ केला बेटा, बेड कायचा तयार झाला आहे बोल्डर आणि ग्रॅव्हेलचा. ठीक आहे. बेड अँड बँक इज मेड अप ऑफ बोल्डर अँड ग्रॅव्हेल. पाठांतराची नीड नाही आहे. सर रॉकी स्टेज स्लोप अँड वेलॉसिटी हाय, क्रॉस सेक्शन अँड कमांड लेस. सर समोरची बोल्डर स्टेज, अच्छा बोल्डर स्टेजमध्ये रॉकीपेक्षा स्लोप आणि वेलॉसिटी कमी राहील पण इथं लार्ज सबसॉइल फ्लो होणार. त्याचं रिझन आहे की बा या जागी याचा बेड आणि बँक कायच्यापासून तयार झाला आहे बेटा, बॅगपासून. बॅग म्हणजे बोल्डर अँड ग्रॅव्हेल. तर यामध्ये डायव्हर्जन हेडवर देऊ शकतो का, देऊ शकतो, पण आपण प्रिफर कशात करण थर्ड स्टेजमध्ये. ठीक आहे, समजत आहे. चला अल्लू आणि थुल्लू या बेटा आपण समोर बघू. काय बघा पुन्हा सेम यार, मी सांगितलं ना की तुम्ही जसं जसं समोर जाईल स्लोप आणि वेलॉसिटी कमी कमी होत जाईल. बघा आता या जागी बेटा, या जागी बेड आणि बँक कायच्यापासून आहे बनले. सेकंड स्टेजमध्ये बोल्डर आणि ग्रॅव्हेल होते पण बेटा थर्ड स्टेजमध्ये कायच्यापासून आहे सँड आणि सिल्टपासून. हे सगळं समजण्यासारखं आहे बेटा, पाठांतराची नीड नाही आहे. ठीक आहे ना. सँड आणि सिल्टपासून बेटा हे समजा तयार झाले आहे. आता बेटा सगळ्यात शेवटची स्टेज आहे समजा डेल्टा स्टेज. ठीक आहे. बघा आता डेल्टा स्टेजमध्ये काय बघा, हे 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 काय लिहिलं आहे सांडव लय कमी बेटा, म्हणजे सगळ्यात जास्त कमी स्लोप आणि वेलॉसिटी कायच्यामध्ये आहे डेल्टामध्ये. तर हे मला ॲक्च्युली लिहायचं पण नव्हतं पण मी ते पहिल्या पॉईंटमध्ये लिहून टाकलं तर बाकी सगळ्यांमध्ये लिहावं लागलं. नाही तर मी जस्ट क्लासमध्ये सांगितल्यावर ते तुमच्या ब्रेनमध्ये फीड झालं असतं. सगळ्यात स्टार्टिंगला सगळ्यात जास्त स्लोप आणि वेलॉसिटी आणि ते प्रत्येक स्टेजमधून कमी कमी होत जाईल. समोर लार्ज कमांड एरिया, हे रिव्हर्स आहे ना बेटा. का रिव्हर्स आहे बेटा, तुम्ही जो फ्लो बघा, तुम्ही ज्या व्यक्तीला तुम्ही थांबवू शकत नाही तुम्ही त्याच्यावर कमांड नाही दाखवू शकत. जो बेटा एकदम जास्त वीक आहे, जो खूप जास्त स्लो आहे. वीक आणि स्लो म्हणजे काय बेटा,
डेल्टा स्टेज. तर बेटा तुम्ही त्या जागी बेटा तुम्ही तुमची कमांड दाखवू शकता. म्हणून सगळ्यात कमी कमांड एरिया पहिल्याचा कारण बेटा तो कोणाला ऐकत नाही. स्लोप पण जास्त आहे, वेलॉसिटी पण जास्त आहे. जरी क्रॉस सेक्शन स्मॉल आहे पण बेटा तुम्ही त्याला तरी प्रॉपरली कमांड करू शकत नाही. फोर्थ स्टेज आहे बेटा डेल्टा स्टेज. स्लोप आणि वेलॉसिटी लय कमी. तर लय कमी आहे बेटा, त्यामुळे काय तुमची जशी बेटा राहील इच्छा तुम्ही बेटा त्या प्रकारे कमांड एरिया देऊ शकता. प्रश्न हा येणार की डायव्हर्जन हेडवर्क कायच्यामध्ये प्रोव्हाइड करते. तर सेकंड किंवा थर्डमध्ये करते, पण जर तुम्हाला चॉईस आहे तर तुम्ही थर्डमध्ये द्यायला पाहिजे. बेटा हे झालं स्टेजेस ऑफ फ्लो, जे तुम्ही जस्ट रीड करता, पण जर चांगल्या प्रकारचे प्रश्न सेट झाले तर प्रश्न सॉल्व्ह होत नाही. सँड आणि सिल्ट कोणत्या स्टेजमध्ये आहे? सोपं आहे. सँड म्हणजे काय? थर्ड स्टेज. बोल्डर आणि ग्रॅव्हेल सेकंड स्टेज. ठीक आहे. आणि बेटा रॉक फर्स्ट स्टेज. समजलं एवढं? चला आपण आता समोर जायचं. समोर बेटा आपण आता हे सगळं समजलं ना, न पाठांतर करता. रॉक, बोल्डर, अल्लू थुल्लू, डेल्टा. लेट स्टार्ट. बेटा आता टाइप्स ऑफ हेडवर्क बघा, हे खूप सोपं आहे. मी बेटा एवढं टाकतो खोडून. मी म्हटलं ना की तुम्हाला बोर्डची नीडच नाही पडत. नोट्समध्ये पण खूप जास्त लक्ष द्यावं लागत नाही. ओ डोअर क्लोज करले ना? ठीक आहे. चला समोर बेटा. बेटा आता आहे टाइप्स ऑफ हेडवर्क. ठीक आहे. आता बेटा काय टाइप्स ऑफ हेडवर्क. चला पुन्हा बोर्डची नीड नाही पडत. देर आर 2 टाइप्स ऑफ हेडवर्क. कोणते कोणते? आपला सिलेबसमध्ये आहे डायव्हर्जन हेडवर्क आणि स्टोरेज हेडवर्क. पण आपण माहिती आहे त्या स्टोरेज हेडवर्कला आपण डॅम नाव दिलं आहे. याच्या समोरचा बेटा चॅप्टर डॅम आहे. ठीक आहे ना बेटा? स्टोरेज हेडवर्क म्हणजे काय? डॅम, की जे पाणी स्टोअर करत आहे ते काय झालं? डॅम. डॅम आपण समोर शिकणार आहे. दोन्ही हेडवर्क शिकायचे आहे. डॅमला म्हणते जो स्टोरेज करून ठेवत आहे. मग आहे बेटा डायव्हर्जन हेडवर्क. तुमच्या सिलेबसमध्ये दोन्ही टाईपचे डायव्हर्जन हेडवर्क आहे. एकाला म्हणते टेम्पू, एकाला म्हणते बेटा पेम्पू. म्हणजे काय बेटा त्याचं मिनिंग? एक आहे बेटा टेम्पररी डायव्हर्जन हेडवर्क, एक आहे बेटा परमनंट डायव्हर्जन हेडवर्क. टेम्पररी डायव्हर्जन म्हणजे काय? अरे बेटा सध्यापुरती मला रिव्हरचं वॉटर माझ्या कॅनलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, तर मी साईडची खूप सारी सॉईल घेऊन रिव्हरच्या याच्यामध्ये टाकून दिली. बेटा त्याला म्हणते टेम्पररी. त्याला हे सिव्हिलवाले बेटा हे म्हणते लोक म्हणते बंड म्हणते बा, बंड, अर्धन बंड असू द्या. मी तर सिव्हिलचा नाही आहे, मला एवढं माहिती आहे की यार साईडची सॉईल घेऊन मी रिव्हरच्या फ्लोमध्ये जर टाकली तर मी त्याची वॉटर लेवल वाढून ते माझ्या कॅनलमध्ये मी त्याला डायव्हर्ट करू शकतो. स्टोरेज हेडवर्क म्हणजे डॅम आहे, तो आपण समोर शिकणार आहे. आपण जे आता शिकणार आहे डायव्हर्जन हेडवर्क. डायव्हर्जन हेडवर्क म्हणजे टू डायव्हर्ट द वॉटर. त्याचे 2 टाईप आहे. एक आहे टेम्पररी, एक आहे परमनंट. टेम्पररी म्हणजे साईडची माती घेऊन रिव्हरचा फ्लो थांबवला, रिव्हरची लेवल वाढवली, कॅनलमध्ये पाणी गेलं, आपला तात्पुरता पर्पज सर्व झाला. टेम्पररी पण आपण शिकणार आहे, पण ते आपण रिव्हर ट्रेनिंग वर्कमध्ये शिकणार. आय थिंक 5वा की 6वा टॉपिक आहे. तो पण कोणी शिकवत नाही, कोणी शिकत नाही, कोणी फोकस करत नाही. पण तरी मागच्या वर्षी तुम्हाला त्याचा प्रश्न पाहायला भेटला. इवन सिलेबसमध्ये दिला यार, रिव्हर ट्रेनिंग वर्क करा. पण तुम्हाला सवय गेटच्या याच्या त्याच्या बुक रीड करा, जे आहे ते पाठ करा. बेटा जशी एक्झाम आहे तशी तुम्हाला त्याचा स्टडी करा लागते. त्याची जे लेवल आहे तुम्हाला त्या लेवलवर जाऊन स्टडी करा लागते. UPSC मेन्स द्यायची आहे तर राऊस इक्वेशनला तुम्हाला सॉल्व करायची प्रॅक्टिस पाहिजे. MPSC द्यायची आहे तर फक्त ॲटलिस्ट फॉर्म्युला तरी माहीत पाहिजे. UPSC प्री द्यायची आहे तर त्या फॉर्म्युल्याला विदाऊट कॅल्क्युलेटर सॉल्व काय करणार ते पाहिजे माहीत. जशी फाईट राहीन तुम्हाला त्या प्रकारे रिस्पॉन्ड करावं लागते. स्टोरेज हेडवर्क डॅम आहे, समोर बघू. डायव्हर्जन हेडवर्क 2 टाईप आहे, टेम्पररी आणि परमनंट. टेम्पररीला आपण रिव्हर ट्रेनिंग वर्कमध्ये बघूया. आपल्याला इथे बेटा शिकायचं आहे परमनंट. परमनंट बेटा असते वॅब.
व्हॅब म्हणजे वियर आणि बराज. आता या जागून तुमचा टॉपिक स्टार्ट होणार, जे तुम्ही डायरेक्टली रीड करता नेहमी. ठीक आहे. बघा आता ते लाईन लिहिली आहे, एका लाईनमध्ये हे सगळं पॉईंट कवर केले आहे. ठीक आहे. चलो कोई बात नहीं, जब जागे तब सवेरे. बघा बेटा आता इथं काय येतं, स्टोरेज म्हणजे डॅम आहे. डायव्हर्जन हेडवर्कला आपण स्वतःहून नाही म्हणत वियर आणि बराज, पण ॲक्च्युली ते दोन टाईप आहे. बघा मी त्याला वर लिहिले आहे टेम्पररी. बेटा त्याला काय म्हणते, स्पर और बंड, ते आम्ही तुम्हाला शिकवण रिव्हर ट्रेनिंगमध्ये. आणि बेटा परमनंट काय, वियर आणि बराज, जे सिमेंट कॉन्क्रीटपासून लोखंडाचे गेट प्रोव्हाइड करून जे तयार केले, पण त्याला काय म्हणते वियर आणि बराज. काय पर्पज आहे, डायव्हर्जन हेडवर्कचा प्रायमरी पर्पज काय आहे, टू रेज द वॉटर अँड टू डायव्हर्ट द वॉटर. बेटा वॉटर डायव्हर्ट करण्यासाठी त्याची लेवल रेज करावी लागते. आता बेटा मी येत आहे कंपोनंट ऑफ डायव्हर्जन हेडवर्कवर. एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर वेल आणि गुड आहे. आय थिंक आपण स्टार्ट केलं 8:50ला आहे ना, 30 ते 35 मिनटं झालं, पण एवढं नॉलेज सांगणं खूप जास्त मेन होतं. मी का म्हणतो नेहमी की देर इज नो नीड ऑफ स्पेशल प्रिपरेशन फॉर द इंटरव्ह्यू. बेटा जर तुमचा स्टडीज तुम्ही एकदम प्रॉपरली याने केला तर कसेही प्रश्न येऊ द्या, कॉन्फिडन्स लेवल राहते. सो मार्क भेटलाय, कट ऑफपेक्षा 10 मार्क जास्त आहे, मग बेटा तुम्ही त्या जागी जाऊन बॅड इम्प्रेशनच आहे होणार जनरली. मी त्यामुळे म्हणताय जेवढा जोर दाखवायचा आहे मेन्समध्ये काढा. ज्या दिवशी मेन्स संपली एकदम बेटा म्हणजे एकदम असा श्वास घ्यायचा की चला आता तिकडे जरी 10 जरी मार्क भेटले तरी माझं तर सिलेक्शन फिक्स आहे. ठीक आहे. फक्त स्टडीज नाही करणार लाईफमध्ये बेटा, खूप काही आहे, नाही तर सगळं स्टडी करून सगळं स्वतःच्या शरीराची वाट लावून टाकन. चला तरी काही दिवस आता तुम्हाला स्ट्रगल तर करणंच आहे, स्ट्रगलिंग पिरियड आहे तुमचा. आता बेटा मी स्टार्ट आहे करत डायव्हर्जन हेडवर्कपासून. आय थिंक कंपोनंट ऑफ डायव्हर्जन हेडवर्क इथे आहे का? यस बेटा. बेटा या जागी आहे समजा कंपोनंट ऑफ डायव्हर्जन हेडवर्क. जमलं तर मी तुम्हाला फोटो शेअर केला असता, पण तरी आता बेटा मी त्याला यावाला हे या जागीच ड्रॉ करतो, कारण पुन्हा फोटो शेअर करणं म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम पाहणं आहे. व्हॉट्सअपच पाहणं आहे, टेलिग्राम तर नाही. बघा आता इकडे मी काय ना जनरल लेआउट बेटा ड्रॉय करत, पाठ करायची नीड नाही आहे. तुम्हाला तो शेप जसा वाटते तुम्ही त्याला तसा ड्रॉ करा, काही प्रॉब्लेम नाही. मी त्याला या जागी ड्रॉ केल्यावर हा पूर्ण कंपोनंटचा पार्ट संपेपर्यंत त्याला मी मोडणार नाही. ठीक आहे. म्हणजे समोरचे 40 ते मिनटं किंवा 1 तास. आता बेटा बघा मला 2 मिनटं द्या, आपण याला एकदम प्रॉपरली पाहून घेऊ. पहा बेटा इकडे इथून बेटा हे बघा, हे समजा हे बेटा होती हे रिव्हरची डायरेक्शन. बेटा माहिती आहे मला 2019च्या इंटरव्ह्यूमध्ये डिझाईन ऑफ गाईड बंड होतं विचारलं. ते तर लागन तर ते आमच्या सिलेबसला पण नाही, पण बेटा त्यांना मला तरी तो प्रश्न केला. मग मला जेवढं माहीत आहे मी सांगितलं, म्हटलं मला याच्यावर नाही येत म्हणे ट्राय कर. जेव्हा नाहीच माहीत तर तेव्हा काय ट्राय करणार आहे. तर तुम्ही तेवढे लॉयल राहिले पाहिजे की जेव्हा तुम्हाला काही नाही माहीत ना तर मला ट्राय करून सर काही पण ब्लंडर केल्यापेक्षा लेट्स चेक मी बाय नेक्स्ट क्वेश्चन. बघा बेटा हे रिव्हर आहे बेटा, याला समजा म्हणते गाईड बंड. आता याचा काय पर्पज आहे ते मी तुम्हाला समोर सांगन. काही नाही, टू गाईड द फ्लो ऑफ रिव्हर. याला बेटा हे काय म्हणते समजा गाईड बंड, टू गाईड द फ्लो ऑफ रिव्हर. मग बेटा आता आपली हे रिव्हरची डायरेक्शन आहे बेटा. हे काय रिव्हरची डायरेक्शन आहे, हे या क्षणीच ठेवायचं लक्षात. बेटा देर इज वन टर्म कॉल्ड ॲज मार्जिनल बंड. मार्जिनल बंड काय बेटा की यार म्हणजे या जागी जे तुम्ही गाईड बंड प्रोव्हाइड केला आहे बेटा, ते पाणी या साईडनं नाही येता प्रॉपरली याला ट्रेन झालं पाहिजे. याला बेटा म्हणते मार्जिनल बंड. मी नावही लिहन, काही प्रॉब्लेम नाही. आता बेटा येते आपल्या रेड पेनचं काम मेनली. ठीक आहे. बघा हा झाला एक्सिस, हा काय बेटा एक्सिस. आता पहा इकडे
बेटा याला म्हणते वियर, याला बेटा हे काय म्हणते वियर समजा, वियर किंवा बराज काही प्रॉब्लेम नाही आहे बेटा, हे काय वियर किंवा बराज. बेटा एक या जागी असते डिवाइड वॉल, ठीक आहे ना बेटा, हे काय असते डिवाइड वॉल. वियर वियर डिवाइड वॉल आणि वी प्रोवाइड फिश लॅडर हिअर, ठीक आहे. बॅफल वॉलच्या सोबत बेटा आपण या जागी बेटा प्रोव्हाइड करतो फिश लॅडर. फिश लॅडर प्रत्येक कंपोनंटचं कसं अलाइनमेंट आहे, त्याचा कसा हे आहे बेटा पर्पज ते विचारल्या जाते. हे मी सांगितलं ना, शेप नाही आहे मेन की सर तुम्ही हे खूप काढली जास्त, बेटा तुम्हाला तिथून प्रॉपरली दिसलं पाहिजे. बेटा याला म्हणते इथं अंडर स्लुईस, अंडर स्लुईस, अंडर स्लुईस बेटा किंवा स्कोरिंग स्लुईस. हा बेटा हा पेन एकदम तिथं हे नाही प्रॉपरली, ठीक आहे. अंडर स्लुईस, डिवाइड वॉल, वियर, फिश लॅडर. आता इथून झालं बेटा तुमचं मेन काम चालू. बघा आता तुम्हाला या जागून पाणी डायव्हर्ट करायचं आहे कॅनलमध्ये, ठीक आहे ना बेटा. तुम्हाला काय समजा करणं आहे, कॅनलमध्ये पाणी इथं डायव्हर्ट करणं आहे. काळजी काय घ्यायची आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की याच्यामध्ये सिल्ट गेलं नाही पाहिजे. चुकून सिल्ट जरी गेलं तर जे सिल्ट गेली ते पुन्हा इथून तुम्हाला वापस पाठवायची प्रोव्हिजन राहिली पाहिजे. पहिली काळजी काय घेतली, सिल्टला कॅनलमध्ये इन्क्लूडच नाही होऊ द्यायचं. सगळ्यात पहिली काळजी, हे पहिली काळजी सिल्टच्या सोबतची की बा सिल्टला कॅनलमध्ये इन्क्लूड नाही होऊ द्यायचं. त्याच्या रिवर्स काय असते, एक्सक्लूड. म्हणजे तुम्ही या जागी काय प्रोव्हाइड करता, सिल्ट एक्सक्लुडर. हे खूप लोक बेटा चुकवते, जे लोक पार्ट असते ना करत की सिल्ट इजेक्टर कुठं आहे, सिल्ट सिल्ट हे सिल्ट एक्सक्लुडर कुठं आहे, पाठांतर नाही करायचं आहे. पहिली काळजी घेतली की रिव्हर मधली सिल्ट कॅनलमध्ये इन्क्लूड नाही झाली पाहिजे. इन्क्लूड नाही झाली पाहिजे म्हणजे काय पाहिजे झालं, एक्सक्लूड. पहिली काळजी हे. आता हे काय आहे कुठं आहे मला नाही माहीत, फक्त मी सांगत आहे एकदम जनरली. पहिली काळजी की सिल्ट याच्यामध्ये ही हे इन्क्लूड झाली नाही पाहिजे. सिल्ट एक्सक्लुडर. चुकून जर त्याच्यामध्ये सिल्ट गेली तर मग बेटा सिल्टला बाहेर काढून फेकायचं आहे. त्या बाहेर काढण्याला बेटा म्हणते इजेक्ट करणं. इजेक्ट किंवा एक्स्ट्रॅक्ट हे तीन शब्द खूप लोकांची लाईफ बेटा हेल करून टाकते. पहिलं असते सिल्ट एक्सक्लुडर, पाठणी करायचं आहे कॅनलमध्ये सिल्ट म्हणजे त्याच्यामध्ये जाऊच नाही द्यायची, त्याच्यामध्ये हे नाही द्यायची बेटा, हे इन्क्लूड तर त्याला म्हणजे सिल्ट एक्सक्लुडर. चुकून गेली सिल्ट तर त्याला लगेच या जागून वापस पाठवायचं, त्याला म्हणजे सिल्ट एक्स्ट्रॅक्टर किंवा सिल्ट इजेक्टर. हे तीन शब्द खूप लोकांना त्रास देते. एक्सक्लूड नाही होऊ देणं तर ते तुम्ही स्टार्टिंगला द्या प्रोव्हाइड करून, जर झाली तर त्याला एक्स्ट्रॅक्ट करणं आहे तर ते तुम्हाला कॅनलमध्ये प्रोव्हाइड करणं आहे. हे बेटा झालं एवढं. आता मी तुम्हाला सांगतो या प्रत्येक कंपोनंटचं काय 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 काम राहील तर, ठीक आहे. एकदम बेटा आता आपण याला प्रॉपरली बघूया, काही खूप जास्त लोड घ्यायची नीड नाही आहे, ठीक आहे. या आता पहिला शब्दापासून आपण बेटा आता स्टार्ट करूया, ठीक आहे. चला बघा इकडे, बघा बेटा काय येतं. पहिला शब्द वियर. काय असते यार बेटा, काय सगळ्यात पहिला शब्द काय, वियर. वियर काय आहे, काही नाही आहे. हे जे दाखवलं बेटा गेली आहे ते काय वियर आहे. आता एकदम सोपा सोपा बघा शब्द आहे हा. बरं तुम्हाला पहिले ड्रॉ आहे का करणं, ड्रॉ घ्या करून, 2 मिनटं देतो, ड्रॉ करा.
तुम्ही पहिले ड्रॉ करून घ्या. यही डूबे दिन मेरे यही होते हैं सवेरे यही मरना और जीना यही मंदिर और मदीना तेरी गलियां मुझको भावे गलियां तेरी गलियां गलियां यूं तड़ पावे गलियां तेरी गलियां. तू मेरी नींद तू मेरे अश्क में रहता है से है तू ना हो फिर भी तू होता है. बडा हे फीस लेटर आता मी काढली मोठी म्हणजे तुम्ही काढली पाहिजे असं नाही आहे. ते जवळपास तेवढीच राहते जेवढी हे आहे ना याची विड तेवढी. तरी पण तुम्ही दाखवून द्या. मेरी दिल की दुआ है. बेटा झालं की मला सांगा. बेटा झालं की मला सांगा. झालं. चला बेटा लेट स्टार्ट. बघा आता आपण आता बेटा याचा एक एक कंपोनंट. अरे बेटा काही नावं राहिले का लिहायचे. गाईड बंड टू गाईड द फ्लो ऑफ रिव्हर. बेटा याला काय म्हणते गाईड बंड टू गाईड द फ्लो ऑफ रिव्हर. मार्जिनल बंड फॉर सेफ्टी. मार्जिनल बंड फॉर सेफ्टी. बाकी ते बेटा लिहिलं. आता मला ते तसं समोर सांगायचं आहे. बट वी प्रोवाइड हिअर कॅनल हेड रेग्युलेटर. ठीक आहे ना बेटा. वी प्रोवाइड हिअर कॅनल हेड रेग्युलेटर. ॲट द हेड ऑफ कॅनल वी प्रोवाइड कॅनल हेड रेग्युलेटर. ठीक आहे. चला बेटा समोर बघा. आता एक एक आपण प्रॉपरली पाहून घेऊया समोर. ठीक आहे. शब्द बघा वियर. बेटा वियर म्हणजे काय आहे पहा इकडे. मी तुम्हाला आता दोघांमधला फरक सांगतो. जर मी या जागी ड्रॉ केलं तर तुम्हाला दिसते ना. पहा हे पहा इकडे बघा बेटा इकडे. व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन वियर अँड बराज. वियर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं एक सिमेंट काँक्रीटची भिंत बाणाची आहे बस. पहिला मी बेटा करतो वियर. काय बेटा वियर. स्पेलिंग काही पण राव बेटा. काय वियर. बघा आता इकडे हे समजा बेड लेवल आहे बेटा. हे काय बेड लेवल. एवढी मोठी मी सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधली बेटा. याला काय म्हणते क्रेस्ट हाईट. ठीक आहे ना बेटा. हे काय टॉप पॉईंट काय असते नेहमी माहिती आहे क्रेस्ट. बॉटम काय असते सील बेटा. याला म्हणते क्रेस्ट.
मी काय केलं, थोडीशा सेफ्टीसाठी फक्त आहे ना एक मी बेटा इथं असं लहानसं गेट प्रोव्हाइड केलं आहे. हे बेटा गेट आहे आणि बेटा हे समजून घ्या क्रेस्ट हाईट आहे. ठीक आहे. सिमेंट कॉन्क्रीटची भिंत बांधली आणि बेटा मी एकदम त्याच्यावर छटाकभर गेट प्रोव्हाइड केलं, तर बेटा त्याला म्हणते वियर. वियर म्हणजे लक्षात ठेवा, कॉन्क्रीट वॉलची हाईट जास्त राहील, गेटची हाईट स्मॉल राहील. बेटा जे तुम्ही नॉर्मली पाहता म्हणजे हे जाऊ द्या, फक्त हे समजा साधी कॉन्क्रीटची मोठी भिंत म्हणजे वियर. ठीक आहे. हे जरी ठेवलं लक्षात, आणि बेटा त्यावर एकदम लहानसं गेट प्रोव्हाइड करून द्यायचं. सेकंड आहे बेटा बराज. सेकंड काय बेटा बराज. थोडासा फरक आहे, काम सेम आहे, दोघांचं डिझायनिंग सेम आहे. बराजमध्ये बेटा काय आहे, कॉन्क्रीट वॉलची हाईट लहान आहे, खूप लहान आहे. कॉन्क्रीट वॉलची हाईट लहान आहे, पण बेटा गेटची हाईट खूप जास्त आहे. हे कळत आहे का? इथं काय आहे, इथे बेटा गेटची हाईट लहान आहे आणि बेटा क्रेस्टची हाईट मोठी आहे. आणि बेटा यातही काय आहे, बेटा इथं गेटची हाईट जास्त आहे आणि बेटा क्रेस्ट हाईट कमी आहे. दोघांमध्ये फक्त हाच बेटा फरक आहे, बाकी काही दोघांमध्ये खास फरक नाही आहे. सर कन्फ्युजन झालं तर आम्ही कसं लक्षात ठेवावं? बेटा सोपं आहे. कसं लक्षात ठेवायचं आहे? वियर म्हणजे साधी मोठी कॉन्क्रीट भिंत आणि ज्याच्यामध्ये गेटची हाईट जास्त राहील ते काय झालं बराज. बाकी स्टेटमध्ये या दोघांवर प्रश्न येऊन गेलाय. इफ द गेट हाईट इज मोर दॅन द क्रेस्ट हाईट इट इज कॉल्ड एज. गेट जास्त आहे बेटा ते काय झालं बराच झालं. आता आपण हे दोन घेऊ पाहून, तुम्ही ते ड्रॉ घ्या करून, एकदम शॉर्टमध्ये ड्रॉ करा, किंवा नाही जर ड्रॉ बेटा करणं आहे तर ती चालते, काही प्रॉब्लेम नाही. की ड्रॉ करायचं आहे घ्या लवकर, एकदम लहानमध्ये ड्रॉ करा पटकन, काही जास्त लोड नाही घ्यायचा. तेरी दिल की दुआ. घ्या बेटा, झालं? हां अरे हो गया. चला बेटा बघा तिकडे, आपण आता यामध्ये पाहून घेऊ. वियर काय बघा, साधा आहे. वियर म्हणजे काय, जर तुमची क्रेस्ट हाईट ही मोर दॅन गेट हाईट आहे. आणि बघा आता इथं यार नाव पण आहे रे, खूप जास्त काही लोड घ्यायची गरज नाही आहे. बघा नाव काय लिहिलं आहे, ग्रॅव्हिटी वियर आणि नॉन ग्रॅव्हिटी वियर. आता ग्रॅव्हिटी वियर आणि नॉन ग्रॅव्हिटी वियर काय पार्ट आहे बेटा, तुम्ही शिकले आहे ना. ग्रॅव्हिटी डॅम. ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे जो डॅम त्याच्या सेल्फ वेटनं स्टॅबिलिटी अचीव करते, त्याला काय म्हणते ग्रॅव्हिटी. बेटा माहिती आहे ना ग्रॅव्हिटी काय असते, वेट. तर वियरमध्ये बेटा दोन टाईप आहे मोस्टली, ग्रॅव्हिटी वियर आणि बेटा नॉन ग्रॅव्हिटी वियर. ग्रॅव्हिटी वियर त्याच्या सेल्फ वेटच्यामुळे स्टॅबिलिटी भेटते, आणि नॉन ग्रॅव्हिटी वियरमध्ये फक्त एक थोडा चेंज आहे की त्याच्या सेल्फ वेटसोबत वी नीड टू प्रोव्हाइड सम पियर्स. एकदम शॉर्टमध्ये लिहिलं आहे, पाठ करायची नीड नाही आहे. वियर म्हणजे कॉन्क्रीट वॉलची हाईट जास्त, गेटची हाईट कमी आहे. त्यामध्ये दोन टाईप आहे, ग्रॅव्हिटी वियर आणि नॉन ग्रॅव्हिटी वियर. एकदम बेटा स्ट्रेट फॉरवर्ड सोप्या भाषेमध्ये हे करायचं स्टडी, खूप जास्त कॉम्प्लिकेशन नाही वाढून घ्यायचे. ग्रॅव्हिटी वियर काय बेटा, सेल्फ वेट जास्त आहे. आणि बेटा नॉन ग्रॅव्हिटी वियरमध्ये बेटा काय, जे मी ब्रॅकेटमध्ये आहे ना लिहिलं, वियर काय सेल्फ वेट ऑफ वियर प्लस सेल्फ वेट ऑफ पियर आहे ते. नॉन ग्रॅव्हिटी वियरमध्ये बेटा काय आहे ब्रॅकेटमध्ये, सेल्फ वेट ऑफ वियर प्लस सेल्फ वेट ऑफ पियर. ठीक आहे, मी ते काय लिहिलं, वियर पियर. वियर पियर बेटा कायच्यामध्ये, नॉनमध्ये. बरं मी एक साधा प्रश्न विचारू का, की तुमच्या म्हणजे कोणामध्ये चांगल्या प्रकारे वॉटर लेवल कंट्रोल करता येते? बेटा जे गोष्ट तुमच्या हातात आहे तुम्ही त्यालाच कंट्रोल करू शकता बेटा. म्हणजे गेटची हाईट काय ठेवायची हे तुमच्या हातामध्ये आहे. बघा हा पण प्रश्न येते, वियर आणि बराच जरी सेम आहे तरी बेटर
कंट्रोल कायच्यामध्ये आपण करू शकतो? तर बराजमध्ये. काऊन करू शकतो सर? वियरमध्ये तुम्ही जे एक वेळा मोठी काँक्रीटची भिंत बांधली ते तशीच राहील, पण इन केस बराज तुम्ही गेटची हाईट चेंज करू शकता. म्हणून बेटर कंट्रोल कॅन बी अशिवड इन बराज. म्हणून बेटा जर तुम्हाला एखाद्या शब्दाचा की रिव्हर रेग्युलेटर, तर कोण चांगल्या प्रकारे रिव्हर रेग्युलेट आहे करत, तर बेटा तो कोण आहे? बराज. बराजचं बेटा दुसरं नाव आहे रिव्हर रेग्युलेटर. ते आय थिंक मी लिहिलं आहे बघा. बराजला बेटा हे काय म्हणते बेटा, तो इट इज ॲक्च्युली ब्रॅकेट. तो चुकून हे झाला ई. बराजच्या बेटा समोर काय? तो आहे बेटा ब्रॅकेट. बेटा बराजला काय म्हणते? रिव्हर रेग्युलेटर. चुकवाचं नाही, तुमच्या डोक्यात असते वियर वियर वियर. वियर नाही आहे बराज. म्हणजे तुम्ही त्याला प्रॉपरली कंट्रोल करू शकता बेटा तुम्ही, त्यामुळे त्याला काय म्हणतात? रिव्हर रेग्युलेटर. ठीक आहे. आणि बेटा कोणामध्ये गेटची हाईट हे जास्त नाही राहणार, जास्त नाही राहणार बेटा. ते झालं समजा तुमचं वियर. आणि बेटा कोणामध्ये कॉन्क्रीटची हाईट स्मॉल राहणार? बराजमध्ये. वियर आणि बराजमधला बेटा बेसिक डिफरन्स समजला ना? नाही तर बस किंवा पाठांतर केलं आहे. मोठी काँक्रीटची भिंत म्हणजे काय आहे? वियर आहे. काँक्रीट म्हणा की कॉन्क्रीट म्हणा. समोर अंडर स्लूस किंवा स्कोरिंग स्लुईस. खूप छान आहे बेटा हा बघा. अंडर स्लुईस किंवा स्कोरिंग स्लुईस बेटा आपण आता याला ना एक वेळा पाहून घेऊ. ठीक आहे. अंडर स्लुईस किंवा स्कोरिंग स्लुईस. पाय इकडे आता याला बेटा, याला काय म्हणते समजा अंडर स्लुईस किंवा स्कोरिंग स्लुईस. याचा पर्पज काय? तुम्हाला बेटा काही लिहून घ्यायचं आहे का? नाही ना? अंडर स्लुईस किंवा स्कोरिंग स्लुईस बघा बेटा काय आहे. जर समजा तुम्ही त्याही साईडनं कॅनल बाहेर काढला काय बघा, याला अजून थोडंसं प्रॉपरली दाखवून देतो. पहा बेटा इकडे बघा. समजा आपलं हे काय होतं बेटा? इट इज फिश लॅडर विथ प्रोव्हाइडेड विथ अ बॅफल वॉल. बेटा जर तुम्ही याही साईडनं इथून असा कॅनल बाहेर काढला असन बेटा, याला टेक्निकली म्हणते ऑफ टेकिंग कॅनल. म्हणजे बेटा काय? रिव्हरची डायरेक्शन हे आहे, पण बेटा तुम्ही त्याचा फ्लो काय केला? ऑफ डायरेक्शननं तुम्ही बेटा त्याला टाकला समजा. ठीक आहे. ऑफ टेकिंग कॅनल. मग फोन फ्लाईट मोड पे आलं. ठीक आहे. पहा बेटा इकडे बेटा याला म्हणते ऑफ टेकिंग कॅनल. समजा दोन्ही साईडनं जर कॅनल आहे तर बेटा दोन्ही साईडची काळजी घ्यावी लागेल की नाही घ्यावी लागेल, हा प्रश्न बेटा राहिलाय बेटा इन केस ऑफ राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे. बघा इकडे काय आहे आता, जर दोन्ही साईडनं कॅनल चालले असन तर दोन्ही साईडनं अंडर स्लुईस प्रोव्हाइड करावे लागते. कारण हे थोडी आहे की बा लहान लेकराची हे जास्त काळजी घेतली आणि जो बिचारा हे झालाय मोठा त्याच्याकडे ते तुम्ही पाहत पण नाही आहे. कसं करणार मग? सिमिलर बेटा तुम्हाला आता इथं करावं लागन. इथे बेटा आता तुम्हाला 2 डिवाइड वॉल प्रोव्हाइड करावे लागते. ठीक आहे. डिवाइड वॉलचा पर्पज काय ते मी तुम्हाला सांगणार आहे की बा या जागी थोडंसं शांत पाणी भेटलं पाहिजे. फिश लॅडर 2 प्रोव्हाइड करायची नीड नाही आहे. फिश लॅडरचा काय पर्पज आहे की बा जे पण त्याच्यामधले फिश आहे ते वरून खाली आणि खालून वर करू शकले पाहिजे. पण बेटा तुम्हाला डिवाइड वॉल 2 द्यायचे आहे आणि बेटा तुम्हाला 2 अंडर स्लुईस द्यायचे आहे. ठीक आहे. आता पहा इकडे मला सांगायचं काय आहे, अंडर स्लुईसचा पर्पज काय आहे बेटा माहिती आहे ना तुम्हाला, की जर तुम्ही फक्त या जागी अशी मोठी कॉन्क्रीटची हे बेटा वॉल तयार केली आणि डायरेक्ट जर तुम्ही म्हटलं की बेटा जे रिव्हरचं वॉटर आहे ते डायरेक्टली तुम्हाला डायव्हर्ट करणं आहे तर बेटा जो म्हणते ना जो हे असते गाळ वगैरे तो पण डायरेक्ट त्या कॅनलमधून जाईन.
तुम्ही बेटा कॅनलचं पाणी डायरेक्टली पिऊ पण शकता. लॉस काय होते जर तुम्हाला बेटा सांगायचं आहे की जर किंवा ठीक आहे ना, जर गाळ जर जाईन तर लॉस काय होते बेटा. शेतकरी बेटा लोक लावते समजा पंप वगैरे. बेटा जर गाळ वगैरे त्याच्यामध्ये जायला बेटा जर स्टार्ट झालं तर बेटा सगळी ऐशी तैशी होऊन जाते. त्यामुळे माहिती आहे आपण नेहमी काय काळजी घेतो की यार जे पण गाळ आहे पहिली काळजी घेतली की त्याला याच्यामध्ये जाऊच नाही द्यायचं. वी नॉट अलाव इट टू द हे इन्क्लूड नाही करायचं म्हणजे काय बेटा हे त्याला करणं आहे एक्सक्लूड. म्हणून कॅनल स्टार्ट व्हायच्या पहिलेच कॅनलच्या एकदम हेडवर वी प्रोव्हाइड सील्ड एक्सक्लुडर. चुकून जर सील्ड त्यामध्ये गेली एवढी काळजी घेऊन पण तर ते केलेली सील्ड पण आपण बेटा या जागून वापस पाठवतो. पण सगळ्यात पहिली काळजी काय घेणं आहे. बरं ठीक आहे तुम्ही 100% सील्ड या जागी थांबून ठेवली. या जागी थांबून काय बेटा करणार आहे तर हे सील्ड बेटा या अंडर स्लुईसमधून सील्डचं वेट नेहमी सील्डचं बेटा डिझाईन तुम्हाला नाही आहे आम्हाला शिकवलं होतं बघा. बेड लेवलच्या बेटा समजा हेच आहे ना बेटा खाली बेटा अशा हे या प्रकारचे बेटा इथून गाळ होऊन तो खालून बेटा निघून जाते. सील्ड या जागी थांबवली बेटा ते या जागी जमा झालेली सील्ड या अंडर स्लुईस मधून बेटा ते तुम्ही डाऊन स्ट्रीमला पाठवली. याचा बेटा इट इज द पर्पज ऑफ अंडर स्लुईस. 2 कॅनल असन तर बेटा तुम्हाला 2 अंडर स्लुईस द्यावं लागन. जिथून कॅनल स्टार्ट होते तुम्हाला लगेच त्याच्या साईडनं ते द्यावं लागणार आहे. आता हे सगळं कंट्रोल करायचं काम बेटा करते कॅनल हेड रेग्युलेटर. कॅनल हेड रेग्युलेटरचं काम काय बेटा ते म्हणते ना गेट वगैरे राहते. मी लागेल तर तुम्हाला त्याची मी डायग्राम दिन सेंड करून. कॅनल हेड रेग्युलेटरचं काम आहे शब्द आहे हेडवर आहे तो म्हणजे बेटा स्टार्टिंगवर आहे. कॅनल हेड रेग्युलेटरचं बेटा काम हे आहे की यार याच्यामध्ये आपण किती वॉटर लेवल ठेवली पाहिजे, याच्यामध्ये सिल्ट नाही जायला पाहिजे, हे सगळं काम कोण बेटा करते कॅनल हेड रेग्युलेटर. हे बेटा मी सांगितलं तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये. आपण बेटा जसं वियर आणि बराच सोप्या भाषेत बघून आपण बेटा त्याच्या नोट्स रीड केल्या तसंच बेटा आपण पहिले पाहून घेतलं अंडर स्लुईस आणि आता आपण त्याच्या नोट्स रीड करून घेऊया. अजून एक मला सांगायचं आहे अंडर स्लुईसची बेटा हे जे ना हाईट बघा एकदम साधीशी गोष्ट आहे. समजा बघा इकडे बेटा काही केसमध्ये काय होईल बेटा मी तुम्हाला हे दाखवू नाही शकत बेटा. समजा आता हे झालं बेटा हे झालं बेटा कॅनल हेड रेग्युलेटरचा टॉप जमिनीपासून स्टार्ट झाला एवढ्या तक बेटा समजा आला कॅनल हेड रेग्युलेटरचा टॉप आला. लक्षात ठेव जा राजांनो जमिनीपासून स्टार्ट झाला बेटा हे आहे कॅनल हेड रेग्युलेटर. काही नसते कॉन्क्रीटची वॉल प्लस गेट बेटा त्याला काय म्हणते कॅनल हेड रेग्युलेटर. हा जो बेटा आहे ना या जो जागी मी हे दाखवत आहे तुम्ही ही केला समजा या लेवलवर इट इज अंडर स्लुईस. ते बेटा हे बघा ना ते हे आहे ना असं आहे ते या प्रकारे फक्त मी ते तुम्हाला असं समोर दाखवत. आता बघा बेटा काय झालं आहे की यार या पोर्शनमध्ये तर बेटा गाळ जमा झाला आहे ना. जर या पोर्शनमध्ये गाळ जमा झाला आहे ड्यू टू द टर्ब्युलन्स ऑफ वॉटर बेटा तो गाळ आता वर येईन. जर हे चुकून मी सेम लेवलवर ठेवलं तर ठीक आहे. आता 2 पॉसिबिलिटी आहे. जो गाळ बेटा जमा झाला खाली तो माहिती आहे मी या जागी बेटा हे काढले बॉक्स खालून जर तो न जाता बेटा जर तो थोडासा वर आला रिव्हरच्या साईडनं जर तो याच्याहून गेला तर ठीक आहे. पण जर समजा बेटा जर तो चुकून या साईडनं गेला तर जे मी तुम्हाला सांगितलं होतं म्हटलं बेटा सगळी पंपची ऐशी तैशी होऊन जाईन तर मग प्रॉब्लेम होईल. त्यामुळे बेटा तुम्ही इंटेन्शनली क्रेस्ट ऑफ द अंडर स्लुईस केप लोअर दॅन क्रेस्ट ऑफ द हेड रेग्युलेटर. हे तुम्ही पाठासन केलं समजलं बेटा. हे तुम्ही पाठासन केलं आपण का बेटा करतो असं तुम्हाला समजलं ना. तुम्ही पूर्ण काळजी तर घेतली आहे की यार गाळ डायरेक्टली बेडच्या लेवलवरून जायला पाहिजे. कॅनल हेड रेग्युलेटर अंडर स्लुईस सेम लेवलवर ठेवलं तर ठीक आहे. जर ते गाळ जर समजा डाऊन स्ट्रीमला जर जाईन तर ठीक आहे. जर चुकून तो गाळ बेटा
कॅनलच्या साईडने गेला तर मग बेटा प्रॉब्लेम येऊन जाणार. काळजी कशी घ्यायची आहे मी सांगतो बेटा. याची क्रेस्ट लेवल बेटा ठेवायची खाली, जेणेकरून जरी चुकून जरी बेटा गाळ वर आला तर तो कॅनलकडे न जाता बेटा तो काय जाईन होऊन बेटा तो जाईन डाऊनस्ट्रीमला. हा झाला लो लेवलचा प्रश्न. हाय लेवलचा प्रश्न काय होते एक मला एकदम साधं सांगा. 4 फूट हे काय रहता मतलब 1.2 मीटर. बघा बेटा यू हॅव 2 चॉईसेस. हां, एक आहे बेटा 4 फूट आणि बेटा एक आहे समजा 6 फूट. जाऊ द्या ते फूटमध्ये न जाता वी विल टॉक इन मीटर. जर तुम्ही या जागी सिल्ट 2 केस आहे. पहिल्या केसमध्ये तुम्ही सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केलं. चुकवा असं नाही बेटा, डायरेक्ट जर चुकवलं तर बेटा तुम्ही स्वतःला झापड घ्यायची मारून. सरांना सांगितलं आहे सगळ्यांची स्टार्टिंग ई पासून आहे. पण आपण लक्षात ठेवायचं की आपली काळजी हे राहीन की वी नॉट अलाउ सिल्ट टू इन्क्लूड. पहिलेच काळजी घेतली या जागी की सिल्ट या जागची त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही झाली पाहिजे. म्हणजे काय तुम्हाला करणार सिल्डला एक्सक्लूड. चुकून जे सिल्ड गेले तुम्हाला त्याला काय करायचं आहे इजेक्ट किंवा एक्स्ट्रॅक्ट. हे प्रश्न येते. सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइडेड ॲट द हेड ऑफ कॅनल अँड सिल्ट इजेक्टर प्रोव्हाइडेड इनसाइड द कॅनल. दोन्ही प्रश्न येते. सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइडेड ॲट द हेड ऑफ कॅनल अँड सिल्ट इजेक्टर प्रोव्हाइडेड. बेटा इंग्लिश जरी मराठीची आहे एवढं तर बेटा समजते. आपण काही बेटा रेषेंनी खाल्लाय. सिल्ट एक्सक्लुडर म्हणजे काय स्टार्टिंगला प्रोव्हाइड केलं आहे. सिल्ट इजेक्टर काय थोडंसं आतमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. 2 केस आहे. तुम्हाला बेटा आता इथं काळजी घ्यायची आहे. तुम्हाला या माहीत की यार काहीतरी तुम्हाला करून स्लुईसची क्रेस्ट लेवल याच्या क्रेस्ट लेवलपेक्षा खाली ठेवायची आहे. बघा आता 2 चॉईस आहे. जर तुम्ही इथं म्हणजे जर तुम्ही बेटा या जागी सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केलं. जर बेटा तुम्ही त्या टाईमला बेटा तुम्ही ठेवली आहे या दोघांची हाईट समजा पी, म्हणजे एक समजा देर इज सम स्टँडर्ड व्हॅल्यू. सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केल्यावर जर या दोघांच्या क्रेस्टची बेटा हाईट आहे पी, तर हे सांगा मला जर तुम्ही तिथं सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केल्यावर जर तुम्ही बेटा तुम्ही तिथं ते ठेवता हाईट पी. जर तुम्ही प्रोव्हाइड नाही केलं तर पी पेक्षा कमी डिफरन्स ठेवा लागेल की बेटा पी पेक्षा थोडासा अजून जास्त ठेवा लागेल. जेव्हा तुम्ही सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड करता तेव्हा तुम्ही बेटा तिथं ठेवता डिफरन्स 1.2 मीटरचा. हे स्टँडर्ड व्हॅल्यू आहे, परीक्षेमध्ये येते, मी लिहिलं पण आहे. जेव्हा तुम्ही तिथं सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केलं तर बेटा डिफरन्स ठेवला 1.2 मीटर. जर प्रोव्हाइड नाही केलं तर साहजिक आहे की तो डिफरन्स वाढन, तर तो जाते बेटा डिफरन्स 1.8 to 2 मीटरपर्यंत. खूप चांगल्यानं सांगितलं, समजलं पाहिजे. सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केलं तर बेटा डिफरन्स तर ठेवायचाच आहे. प्रोव्हाइड करा की नका करू, पण हे करते मॅटर. जर सिल्ट एक्सक्लुडर प्रोव्हाइड केलं तर डिफरन्स आहे 1.2 मीटर आणि जर नाही बेटा केलं तर मग काय डिफरन्स 1.8 to 2 मीटर. आय थिंक 4 फूट आणि 6 फूट ना. ठीक आहे बेटा, काय रेंज 4 फूट आणि 6 फूट. हे बेटा मी तुम्हाला सांगितलं एकदम चांगल्या भाषेमध्ये समजण्यासारखं. आता जे बेटा मी तुम्हाला सांगितलं ना की यार रँक काढणं आहे तर तुम्हाला सगळ्या लेवलवर गेम खेळायच लागते. जे बाकीचे लोक करते तुम्हाला ते तर हायच करणं, त्याच्यासोबत तुमच्या काहीतरी नेहमी युनिक पॉईंट हे पाहिजे असते जे बाकीच्यांना नाही येत, पण ते तुम्ही असेच ठेवल्या लक्षामध्ये. ठीक आहे, चलो आ जाओ. अंडर स्लुईस और स्कोरिंग स्लुईस. बघा मी म्हटलं ना त्या कॅनलला बेटा काय हे काय म्हणते ऑफ टेकिंग कॅनल. रिव्हरच्या फ्लोच्या या डायरेक्शननं तो चालला पाण्याला घेऊन. बघा आता काय आहे तर बघा बेटा काय लिहिलं आहे. लोकेटेड ऑन सेम साइड ऑफ टेकिंग कॅनल फुल्ली कंट्रोल बाय गेट.
बेटा त्याला मार्क घ्या करून, फुल्ली कंट्रोल बाय गेटला. अंडर स्लुईस इज फुल्ली कंट्रोल बाय गेट, लोकेटेड ऑन द सेम साइड ऑफ टेकिंग कॅनल. ठीक आहे. चल ठीक आहे. या बेटा बघा आता इकडे, लोकेटेड ऑन द सेम साइड ऑफ टेकिंग कॅनल, फुल्ली कंट्रोल बाय गेट. बेटा मग बघा, जर तिथं 2 कॅनल राहिले तर मग किती अंडर स्लुईस द्यावे लागते. बेटा जर 2 कॅनल बेटा राहिले तर वी नीड टू प्रोव्हाइड 2 अंडर स्लुईस. हा पण प्रश्न येते. मग नंतर बेटा हे थोडंसं पाठांतराचा पार्ट आहे बेटा. स्पॅन काय राहते घ्या करून मार्क, 10 ते 20 मीटर. बेटा जे मी हे दाखवलं ना ब्लॉक बेटा ते बेटा स्पॅन काय 10 ते 20 मीटरचा बेटा स्पॅन आहे तिथं. 10 ते 20 मीटरचा स्पॅन आहे. ठीक आहे बेटा. काय काम आहे बेटा याचं, रिमूव्ह सिल्ट नियर हेड रेग्युलेटर ना, रिमूव्ह सिल्ट नियर हेड रेग्युलेटर. नंतर बेटा समोर बघा इकडे काय करते, इट प्रिझर्व क्लिअर वॉटर. स्कोअर सिल्ट म्हणजे काय, सिल्ट काढून फेकणं. आणि बेटा काय पास लो फ्लड. बेटा म्हणजे तुम्हाला हे समजलं का, जर चुकून म्हणजे थोडासा फ्लड जर राहिला बेटा, जर चुकून थोडासा फ्लड बेटा राहिला तर तो त्याच्या क्रेस्टवरून पास होऊ शकते. 2-3 कामं करते. पहिलं काम तर काय बेटा, त्याचं नाव सांगत आहे स्कोरिंग स्लुईस आहे ना ते, तर दॅट स्कोअर द सिल्ट. सेकंड काय, सिल्ट स्कोअर करून त्यानं काय केलं, एकदम तुम्हाला क्लिअर वॉटर प्रोव्हाइड केलं. अजून बट त्याची क्रेस्ट हाईट थोडीशी कमी आहे, त्यामुळे जर चुकून थोडासा पूर वगैरे आला तर बेटा तो त्याच्यावरून पास होऊ शकते. माझ्याकडून मी सांगत आहे यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, ते वाईड स्पॅन 10 ते 20 मीटर राहते, फक्त तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे बेटा. चला आता, डिस्चार्ज कॅपॅसिटी इज नोएडा ऑफ. बेटा माहिती आहे ना नोएडाचं पूर्ण नाव काय, ग्रेटर नोएडा. तर बेटा ते काय, डिस्चार्ज कॅपॅसिटी इज ग्रेटर ऑफ. ते नोएडा का लिहिलं बेटा, तुम्हाला राहिलं पाहिजे लक्षात की यार ते ग्रेटर आहे, स्मॉलर नाही आहे. डिस्चार्ज कॅपॅसिटी इज नोएडा म्हणजे ग्रेटर नोएडा. या 3 पैकी बेटा आता डिस्चार्ज कॅपॅसिटी हे जास्त पाहिजे असते. ठीक आहे. आता बघून घ्या काय काय येतं, मला हे एवढं खोडू द्या. डिस्चार्ज कॅपॅसिटी इज ग्रेटर ऑफ. चला बेटा एक लक्षात ठेवा, जे मला तुम्हाला सांगायचं आहे की मला असं म्हणजे हे वाटलं की बा ते तुम्हाला सांगायला पाहिजे. तुम्ही सॉम खूप वेळा रीड राहते केलं, तुम्ही सॉईल पण खूप वेळा रीड राहते केलं, तर त्या सब्जेक्टसोबत तुम्ही फुल्ली फॅमिलियर राहता. पण यार मी सांगितलं आहे ना, मला म्हणजे काही एकदम शो ऑफ नाही करणं आहे, मला स्कोअर आहे समजा द्यायचा. तर मी सांगितलं जो पार्ट तुमचा वीक आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये हे नाही इंटरेस्ट, तुम्हाला ते पण रीड करणंच आहे. सॉईल पण तेवढेच मार्क देईन आणि हा सब्जेक्ट पण तेवढेच देईन मार्क. बेटा यामध्ये सॉईलपेक्षा 1/4 सिलेबस आहे हा. बेटा सॉईलचा सिलेबस खूप जास्त आहे. मी त्यामुळे बेटा सांगतो की तुम्हाला ज्याच्यातून जेवढे जास्त मार्क भेटते तेवढे घेऊन घ्यायचे. ठीक आहे. आता बेटा या आपण या जागी हा प्रश्न नेहमी विचारते, हाऊ टू डिसाइड द डिस्चार्ज कॅपॅसिटी ऑफ अंडर स्लुईस. बघा बेटा फक्त बेटा तुम्ही तिथं लिहून घ्या ग्रेटर नोएडा. ठीक आहे ना बेटा, तुम्ही बेटा त्या जागी बेटा लिहून घ्या ग्रेटर नोएडा. आता या इकडे बघा इकडे बेटा, आता या जागी काय तर करणं, पहिलं काय बेटा, पहिलं सगळ्यात पहिलं आहे की कोणाकोणामधून ग्रेटर पाहिजे. मी हे या जागी का लिहित आहे की बेटा जेणेकरून ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. बेटा पहिलं आहे
किंवा 2 टाइम्स ऑफ कॅनल डिस्चार्ज, 2 टाइम्स ऑफ कॅनल डिस्चार्ज. असं लक्षात नाही राहणार बेटा, हे तर एकदम नॉर्मल वे झाला. ठीक आहे बेटा. सगळ्यात पहिला पॉईंट काय की बाबा पहा हे बेटा या जागी की यार 2 टाइम्स ऑफ 2 CD. ठीक आहे. असं आता 2 CD लिहा किंवा अशा 2 CD काढा. तुम्ही जेव्हा लहान बेटा होते त्यामध्ये म्हणते ना ते 10 रुपयाने हे बेटे रेंटवर 24 तासासाठी. तुम्ही पहा CD बेटा काय आहे, डिस्चार्ज कॅपॅसिटी इज मॅक्झिमम ऑफ 3. बेटा पहिलं आहे 2 CD म्हणजे 2 टाइम्स ऑफ कॅनल डिस्चार्ज, 2 CD आहे बेटा हे. मग बेटा आता समोर आहे बेटा, आता काय आहे मावडी, मावदी. बेटा मावदी म्हणजे काय आहे, मॅक्झिमम विंटर डिस्चार्ज. बेटा हे राहायचे लक्षात. काय केलं, अच्छा सरांना पहिले 2 CD काढलं, मग सरांना बेटा लिहिलं मावडी. ठीक आहे. मावडी काय बेटा, मॅक्झिमम विंटर डिस्चार्ज. थर्ड आहे बेटा 10 ते 15% ऑफ MDH मसाला, मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. हे चुकवायचं नाही, हे लक्षात राहिलं पाहिजे बेटा. पाठांतर नका करू लागत, तुम्हाला वाटते तर तुम्ही साईडनं लिहून घेऊ शकता. बेटा काय लिहून घ्यायचं आहे, पहिलं 2 CD, दुसरं मॅक्झिमम विंटर डिस्चार्ज, तिसरं बेटा 10 ते 15% ऑफ मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. हे 3 आहे बेटा. मी या जागी लिहिलं की तुम्हाला जेणेकरून लक्षात राहायला पाहिजे. चुका माहीत आहे काय कुठं होते, तुम्ही बेटा करून टाकता 2 टाइम्स ऑफ मॅक्झिमम विंटर डिस्चार्ज. मॅक्झिमम विंटर डिस्चार्जच्या 2 टाइम्स नाही आहे, 2 टाइम्स ऑफ कॅनल डिस्चार्ज आहे. ठीक आहे. काय बेटा 2 टाइम्स ऑफ कॅनल डिस्चार्ज, 2 टाइम्स ऑफ कॅनल डिस्चार्ज. लिहून घ्या बेटा पटापट. जिसने मुझको तड़पाया है मैं भी उसको तड़पाऊंगा. झालं लिहून. 2 CD मावडी, 10 ते 15 ऑफ MDH. चला बेटा आता या समोर बघा बेटा. आता इकडे मी तुम्हाला ते हे सांगितलं ना, पहिली लाईन बेटा काय, क्रेस्ट ऑफ अंडर स्लुईस इज लोअर दॅन द क्रेस्ट ऑफ हेड रेग्युलेटर. बेटा मी हे सांगितलं ना, हे बघा याला म्हणते ना हे हे हेड रेग्युलेटर. मी तुम्हाला इथं 2 डस्टर घेऊन सांगितलं पण आहे बेटा. ते काय 1.2 मीटर आणि 1.82 मीटर. ठीक आहे बेटा. समोर आहे डिवाइड वॉलवर. बेटा यामधून मी तुम्हाला सांगितलं होतं ना बेटा, ते काय डिवाइड वॉल. डिवाइड वॉलचा प्रायमरी पर्पज ऑफ डिवाइड वॉल इज टू डिवाइड द अंडर स्लुईस फ्रॉम रेस्ट ऑफ द वियर पोर्शन. अशीच लाईन तुम्हाला भेटणार एक्झाममध्ये. डिवाइड वॉलनं काय केलं की त्या दोघांमध्ये विभागणी केली. वियर या साईडने राहायचं आणि हे या साईडने राहायचं. अजून बेटा एक सांगायचं राहिलं, ओरिएंटेशनवर प्रश्न येते की रिव्हरच्या म्हणजे व्हॉट इज द ओरिएंटेशन ऑफ डिवाइड वॉल इन कंपॅरिझन विथ फ्लो डायरेक्शन. तर काय डिवाइड वॉल इज पॅरेलल टू द फ्लो डायरेक्शन. अजून जर त्यांना ट्विस्ट करायचं आहे की व्हॉट इज द अँगल बिटवीन डिवाइड वॉल अँड द हॉरिझॉन्टल एक्सिस ऑफ वियर, तर बेटा तो काय 90 डिग्रीवर झाला तयार. ठीक आहे. असे प्रश्न येतात, लक्षात ठेव जा. सिल्ट एक्सक्लुडर म्हणजे सिल्टला इन्क्लूडच नाही होऊ देणं. सिल्ट एक्स्ट्रॅक्टर किंवा सिल्ट इजेक्टर म्हणजे जे सिल्ट त्यामध्ये चुकून गेली त्याला बाहेर काढून डाऊनस्ट्रीमला नेणं. आता बेटा चला बघा इकडे समोर डिवाइड वॉल. हां काय बेटा बघा लिहिलाय पहिला शब्द परपेंडिक्युलर टू वियर एक्सिस. काय काम आहे, टू सेपरेट द अंडर स्लुईस फ्रॉम रेस्ट ऑफ द वियर. नंतर
प्रोव्हाइड क्लिअर वॉटर टू कॅनल. बघा मी तिथं बेटा लिहिलंय का शांत, कुठं लिहिलंय बघा बेटा, काय केलंय, प्रोव्हाइड क्लिअर वॉटर टू कॅनल. एकदम पाण्याला बेटा त्याने बेटा शांत केलं, गाळ पूर्ण सेपरेट काढून फेकला आणि मग नंतर त्यानं त्याला कॅनलला प्रोव्हाइड केलं. बघा हा प्रश्न मी सांगितलं ना राजस्थान पब्लिक सर्व्हिस कमिशनचा आहे. जर बेटा 2 कॅनल राहीन, बघा इकडे 2 कॅनल म्हणजे 2 अंडर स्लुईस आणि 2 डिवाइड वॉल. हा प्रश्न येऊन गेलाय बेटा, तुम्हाला जोक वाटन, मी तुम्हाला हा प्रश्न आज बेटा मी हा सेंड करन की बघा या प्रकारचे प्रश्न आले की जर 2 कॅनल राहिले तर 2 डिवाइड वॉल आणि 2 अंडर स्लुईस. हे तुम्ही मे बी जेव्हा पहिले केलं प्रिपेअर तेव्हा स्किप असं केलं, आता नाही बेटा करायचं स्किप. नंतर बेटा मी जसं सांगितलं नाही यार की काही काही तुम्हाला गोष्टी ठेवा लागतील लक्षात. जसं अंडर स्लुईस बेटामध्ये स्पॅन तुम्ही ठेवला ना लक्षात 10 ते 20चा, ते बेटा सेम तुम्ही यामध्ये ठेवा लक्षात. टॉप विड्थ असते 1.5 ते 2.5ची. लागणार तुम्ही त्याला सेपरेटली लिहून घ्या यार, की कारण काही काही गोष्टी तर तुम्हाला ठेवायच्या लक्षात की बा वियरमध्ये टॉप विड्थ आहे 1.5 ते 2.5ची आणि अंडर स्लुईसमध्ये बेटा स्पॅन होता 10 ते 20चा. ठीक आहे. हा प्रश्न यायचे चान्सेस राहते. बघा बेटा इकडे कसा येतं, गेम खतरनाक आहे. माहिती आहे मी तुम्हाला इथं हे दाखवली होती बेटा करून, हे डिवाइड वॉल सॉरी हे आपलं हे वियर होतं काढलं बेटा. वियर सारखंच असते हे डिवाइड वॉल. बेटा डिवाइड वॉल काही नाही आहे, एक मोठी कॉन्क्रीटची भिंत आहे. अच्छा बेटा या जागी सील्ड जमा आहे का रे बेटा, या जागी सील्ड जमा आहे प्लस या जागी वॉटर पण आहे ना, या जागी सील्ड पण आहे, या जागी वॉटर पण आहे आणि हे वॉल फक्त जमिनीपासून अशी बाहेर निघाली आहे. आता या वॉलला तुम्ही असं घ्या करून फिक्स फ्री, इट ॲक्ट लाईक अ कॅन्टिलिव्हर. बेटा म्हणून आहे ना या डिवाइड वॉलला तुम्ही कॅन्टिलिव्हर सारखं डिझाईन करता, सब्जेक्टेड टू सिल्ड प्रेशर अँड वॉटर प्रेशर. असे प्रश्न येतात बेटा, तुम्ही हे स्किप राहता करत, आता हे चूक नका कर जा. माहिती आहे मी सांगतो काय होते जेव्हा तुमचे सगळे प्रश्न बेटा पेपरमध्ये सॉल्व समजा राहते होत, एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स त्यावर राहते की यार मी तर स्कोरच घेईन करून डायरेक्ट. बघा काय लिहिलं आहे, डिझाईन ॲज अ कॅन्टिलिव्हर रिटेनिंग वॉल सब्जेक्टेड टू PW म्हणजे वॉटर प्रेशर, P सिल्ट म्हणजे सिल्ट प्रेशर. बेटा समजत आहे ना, P सिल्ट म्हणजे सिल्ट प्रेशर. ठीक आहे चला बेटा हे समजलं. डिवाइड वॉल काय आहे, काही नाही आहे. यानं स्लुईस आणि वियरला सेपरेट केलं, शांत पाणी प्रोव्हाइड केलं. याला आपण कॅन्टिलिव्हर रिटेनिंग वॉल सारखं डिझाईन करू शकतो जे की सिल्ट आणि वॉटर प्रेशरनं सब्जेक्टेड राहणार. त्याची टॉप विड्थ मी सांगितलं तुम्हाला की ते तुम्हाला ठेवायचे लक्षात 2.5 to 1.5 ते 2.5 मीटर. समोर फिश लॅडर. बेटा याला माहिती आहे लॅडर काऊन म्हटलं, ते हे राहते ना की असं ते जे बॅफल बेटा प्रोव्हाइड केले तर ते तुम्ही फक्त तुम्हाला एवढंच माहिती होतं समजा की यार फिश लॅडर इज प्रोव्हाइडेड फॉर द टू ट्रान्सफर द फिश फ्रॉम दिस साइड टू दिस साइड, दिस साइड टू दिस साइड. नाव आलं तर काय करणार. विच टाईप ऑफ फिश जनरली ऑकर इन अवर कंट्री. असा अंडारोमस. बेटा त्याचं नाव काय, अंडारोमस. अंडा, आता मलाही माहिती आहे मी स्पेलिंग काही पण लिहिलं पण हे राहीन लक्षात, अंडा आणि बेटा हे काय रोमस. असे प्रश्न आहेत बघा, मी आय थिंक लिहिलं पण आहे बघा. अँडारोमस नावाची फिश बेटा आपल्याला जनरली यासारख्या लोकेशनवर सापडते. काय केलं, अंडा रोमस. बेटा हे लोक डायरेक्टली रेफरन्स बुकचं यार यूज करते, तर म्हणून जे एकदम बोल्डवाले लाईन असते काही काही ते बेटा तुम्हाला ते स्किप
करून नाही चालणार, ठीक आहे. जनरली बेटा कोणती फिश सापडते? अंडारोमस. एक फिशचं बेटा वेट असते जवळपास एका ब्रिक्सच्या एवढं, 3 ते 3.5 किलो असते. तुम्हाला माहीत आहे ना, एका ब्रिक्सचं बेटा वेट असते 3 ते 3.5 किलो. तर या फिशचं पण बेटा वेट राहते 3 ते 3.5 किलो. 4-5 लोक बेटा याला सोबत मिळून एकदम चांगल्या प्रकारे फ्राय करून खाऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही राहत. फिश लॅडरच्या शब्दामध्ये काय आलं? अंडारोमस. एका फिशचं वेट 3 ते 3.5 किलो. आता बघा इकडे, म्हणजे हे लाईन वाचायच्या पहिले मी तुम्हाला काहीतरी सांगून देतो बेटा. ते म्हणते ना, आपण तेव्हाच विहीर खोदतो जेव्हा आपल्याला तहान लागते. 2 केस आहे समजा. बघा मी त्या जागी ते सीझन म्हणजे लिहिण्यामध्ये समजा चूक झाली आहे बेटा. 2 सीझन आहे. पहिला सीझन आहे बेटा थंडीचा बेटा, सेकंड सीझन आहे बेटा पावसाचा. बेटा जेव्हा थंडी चालू होते, थंडी चालू झाल्याने बेटा काय झालं तुम्हाला माहीत आहे की जर बेटा तुम्ही नळ चालू बेटा केला थंडीच्या मोसममध्ये, पण एक केसमध्ये बेटा तुम्ही एखाद्या ग्लासमध्ये असं तुम्ही हे थंड पाणी घेऊन ठेवलं. सेकंड केसमध्ये बेटा तुम्ही आहे ना असा नळ चालू केला. कोणत्या केसमध्ये तुम्हाला वॉटरचं म्हणजे थोडंसं हे वाटतं वार्म वॉटर बेटा? तुम्ही जेव्हा नळ चालू केलाय थंडीच्या सीझनमध्ये या साईडनं बेटा काय जाते होऊन, जर या साईडनं सगळ्या फिश येऊन एकदम थांबल्या ते बेटा हे वॉटर काय झालं जे तुम्ही एका ग्लासामध्ये घेतलाय, त्यामुळे बेटा या जागी एकदम याचं टेम्परेचर लो जाते होऊन. तर त्यामुळे माहीत आहे या जागच्या फिश थंडीच्या मोसममध्ये अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम जाते. कायसाठी? हा शब्द रेफरन्स बुकचा आहे, फॉर सर्चिंग ऑफ वार्म वॉटर. बेटा हा रेफरन्सचा शब्द आहे की बा थंडीच्या सीझनमध्ये फिश जे असते ते जाते अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम फॉर सर्चिंग ऑफ वार्म वॉटर. एक झालं बेटा हे थंडीच्या मोसममध्ये अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम गेलं. मी तुम्हाला रिअल लाईफचं बेटा हे पण सांगितलं एक्झाम्पल. आता हा झाला बेटा हा थंडीचा मोसम. बेटा पावसाळ्याच्या सीझनमध्ये काय होऊन जाते की बघा मी तुम्हाला सांगितलं ना की जेव्हा तहान लागते तेव्हाच आपण विहीर खोदतो. थंडीमध्ये याला या जागी खूप जास्त थंडी होती वाटत, म्हणून बेटा जे म्हटलं ना नळच बेटा चालू केला तर थोडंसं वार्म वॉटर वाटते. बेटा जे वॉटर फ्लोईंग आहे बेटा ते थोडंसं वार्म असते, म्हणून फिश अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम गेली. पण मान्सून सीझनमध्ये बेटा तिथं मी सीझन तो हे मलाही माहीत. आणि एक सवय ठेवा लक्षात, नोट्समध्ये जर मी काही चुकून कोणता शब्द लिहिला तर मी त्याला क्रॉस मारून तो शब्द लिहिला. जेव्हा मी क्लासमध्ये शिकवण तेव्हाच मग मी ते सांगतो. एवढं चांगल्या नोट्सवर डाग बेटा चांगलं नाही वाटत है ना. आता बघा पावसाळ्यामध्ये काय होत आहे बेटा. पावसाळ्यामध्ये जर बघा थंडीमध्ये तर ते या जागी येऊन गेले बेटा, पण जर पावसाळ्यामध्ये जर तुम्ही या जागी बघान तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या फिश ते म्हणते ना देर इज वन वर्ड हॅबिटट एरिया बेटा, ते सगळ्या फिश डायरेक्टली फ्लो होऊन समोर चालल्या जाईन. त्यामुळे काय होते हा पण वर्ड आहे फॉर देअर सिक्युरिटी. ते त्यांच्या सिक्युरिटीसाठी बेटा ते या जागी जे एकदम शांत भाग आहे ना ते त्या जागी येऊन जाते. थंडीमध्ये गरम पाण्यासाठी ते अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम गेले, पण पावसाळ्यामध्ये फॉर देअर सिक्युरिटी ऑफ द हॅबिटंट ते पुन्हा डाऊनस्ट्रीम टू अपस्ट्रीम आले. फिश लॅडरचं तुम्ही फक्त रीड केलं असेल की हे फक्त फिशसाठी राहते, पण बेटा कॉम्पिटिटिव्हमध्ये या प्रकारचे प्रश्न तयार होते. पहिला 3rd क्लास प्रश्न की हे कायसाठी असते, फॉर पॅसेज ऑफ फिश. नंतर एकदम ज्याला नाव माहीत आहे की यार कोणत्या प्रकारचे फिश नॉर्मली सापडते, अंडारोमस. अच्छा, त्याचं वेट काय आहे, वेटचा संबंध नाही आहे. तुम्हाला यामध्ये जी वेलॉसिटी मेंटेन करा लागते ते आहे बेटा 3 ते 3.5. आता मी जसं
जे जागी लॉजिक लागते मी तुम्हाला ते सांगितलं, पण जसं तुम्हाला टॉप विड्थ ऑफ हे जे होतं डिवाइड वॉल वगैरे वियर ते तुम्हाला पाठ करणं आहे, ते बेटा तुम्हाला करणं आहे. फिश लॅडरचा यूज फॉर अ पॅसेज ऑफ फिश. सेकंड, कोणत्या टाईपची फिश सापडते नॉर्मली? अंडारोमस. थर्ड, किती वेलॉसिटी फिश लॅडरमध्ये मेंटेन झाली पाहिजे? 3 ते 3.5. चौथं, विंटरमध्ये काय होते? विंटरमध्ये फॉर दी सर्चिंग ऑफ वार्म वॉटर फिश ट्रॅव्हल फ्रॉम अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम. मान्सूनमध्ये काय होते? मान्सूनमध्ये बेटा ते त्यांच्या ते हॅबिटंटची सुरक्षा करण्यासाठी ते सगळेजण पुन्हा शेल्टर होममध्ये येऊन जाते, म्हणजे डाऊनस्ट्रीम टू अपस्ट्रीम. एवढा आहे बेटा फिश लॅडरबद्दल. 10 मिनिटं गेले कमीत कमी. बघा आता इकडे फिश लॅडर काय, आता तुम्ही डायरेक्ट रीड करा बेटा. जो फक्त या नोट्स रीड करण त्याला, म्हणजे बघा नोट्स रीड करणं काय, 2 टाईपचं बेटा आपला ब्रेन हे करते वर्क. जे आपण जर समोरच्यानं काही सांगत आहे जर ते आपण पाहत आहे तर बेटा ते खूप चांगल्या प्रकारे राहते डोक्यात. फक्त रीड करत आहे तर मग लक्षात राहत नाही. 10 वेळा रीड करायला लागेल, पाठांतर म्हणते त्याला. फिश लॅडर 3 ते 3.5 मीटर पर सेकंद. अंडारोमस विंटरमध्ये अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम. बेटा आता मी त्या जागी चुकून समर लिहिलं, मग ते चूक ठीक करण्यासाठी बेटा मग मी लिहिलं त्या जागी विंटर. ना ते समर आहे ना ते विंटर आहे, इट इज मान्सून पिरियड. मान्सूनमध्ये बेटा ते काय होते? फ्रॉम डाऊनस्ट्रीम टू अपस्ट्रीम. ठीक आहे, चलो कोई बात नाही. चला बेटा समोर. ठीक आहे, चला धीरे धीरे चलना. हे एवढं समजलं. लेट्स मूव फॉरवर्ड. बेटा आता हे बघा मी म्हटलं ना नोट्स पाहायला लहान वाटते पण खूप काही आहे त्याच्यामध्ये. बेटा सील्ड एक्सक्लुडर. आता बेटा काही टेन्शन नाही. एक्सक्लूड म्हणजे सरांना सांगितलं आहे सील्डला इन्क्लूड नाही होऊ द्यायचं. कुठं प्रोव्हाइड केलं? कॅनलमध्ये की कॅनलच्या स्टार्टिंगला? कॅनलच्या स्टार्टिंगला केलं. सील्ड एक्सक्लुडर इन फ्रंट ऑफ अ हेड रेग्युलेटर इन द रिव्हर बेड. हां, एक्सक्लुडर रिव्हर बेडमध्ये आहे, इजेक्टर कॅनल बेडवर आहे. हे ठेवलं लक्षात. चला बेटा ही पण थोडीशी व्हॅल्यू ठेवा लक्षात की यार 2 ते 3 मीटर पर सेकंद. बेटा त्याला असं गोल करा. फिशचं वजन 3 ते 3.5 आहे, पण बेटा सील्ड एक्सक्लुडरमध्ये काय 2 ते 3 मीटर पर सेकंद आहे. ठीक आहे बेटा. माहिती आहे मी हे बघा तुम्ही जर पाहू शकत आहे तर रेक्टँग्युलर टनल जे म्हटलं ना, टनल काऊन म्हटलं बेटा? ते बेडच्या साईडने ना जात. हे मी बेटा जे ड्रॉ ह्यानं केलं बेटा ते आहे ते रेक्टँग्युलर टनल, जे मी तुम्हाला सांगितलं होतं बेटा. टनल नाव काऊन बेटा दिलं बेटा? कारण ते एकदम डाऊन ग्राउंड लेवलपासून जात आहे म्हणून. ठीक आहे, चला बेटा समोर. एक्स्ट्रॅक्टर किंवा इजेक्टर शॉर्टमध्ये कुठं प्रोव्हाइड करते? इन कॅनल. काय साठी केलं? टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ सिल्ट इंटू कॅनल की टू रिमूव्ह द सिल्ट विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन द कॅनल. बेटा सेकंड वन. इजेक्टर कायसाठी की बेटा केलंय? टू रिमूव्ह द सिल्ट फ्रॉम कॅनल. बेटा थर्ड जे मी तुम्हाला सांगितलं कॅनल हेड रेग्युलेटर, जे या जागी बेटा प्रोव्हाइड केल्या जाते. कॅनल हेड रेग्युलेटर बेटा कायसाठी आहे बघा. कुठं प्रोव्हाइड केलं हा प्रश्न येते. का किया? कन्स्ट्रक्टेड ॲट द हेड ऑफ कॅनल. बेटा आणि बेटा तिथं ब्रेस्ट वॉल पण प्रोव्हाइड करते. बेटा आता मी त्याची डायग्राम ड्रॉ करून ते टाईम देईन, मी लागेल ते तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करेन. बेटा ब्रेस्ट वॉलच्या बेटा तिथे देर इज वन स्मॉल कॉन्सेप्ट बघा. ब्रेस्ट वॉल कुठून कुठपर्यंत राहते? हाय फ्लड लेवल टू द पॉन्ड लेवल. आता मी बेटा हे तुम्हाला याची डायग्राम सेंड करेन, पण तुम्ही याला मार्क ठेवा करून. ठीक आहे, फ्रॉम द हाय फ्लड लेवल टू द पॉन्ड लेवल. धीरे धीरे चलना. मला सांग की जर मी हे दाखवलं तर कॅमेऱ्यामध्ये प्रॉपरली येणार का? मला सांग जा.
येत आहे का? मागं घेऊ अजून. बघा बेटा, या जागी नाव लिहिलं आहे ब्रेस्ट वॉल. तुम्ही हे पाहू शकता का? ब्रेस्ट वॉल फ्रॉम द हाय फ्लड लेवल. बघा, फ्रॉम द हाय फ्लड लेवल टू द पॉन्ड लेवल आहे. ठीक आहे ना? मी लागन तर हे तुम्हाला शेअर देईन करून. ब्रेस्ट वॉल इज प्रोव्हाइडेड फ्रॉम द हाय फ्लड लेवल टू द पॉन्ड लेवल. चला बेटा, हे आपलं हा झालं पूर्ण कंपोनंट ऑफ वियर अँड बराजेस. चला आता आपण याला एकदम शॉर्टमध्ये घेऊ पाहून. पहिलं बेटा, तुम्ही तुमच्या नोट्समध्ये पाहायचं नाही. फक्त बेटा तुम्हाला आता मी समजा सांगन. ठीक आहे? मी फक्त बेटा नाव पाहीन, मग आपण याकडे बघूया. हां, वियरमध्ये काय हे राहते जास्त, गेटची हाईट की ते क्रेस्टची हाईट? क्रेस्टची हाईट आहे बेटा त्यामध्ये जास्त आहे. ठीक आहे? बराजमध्ये काय जास्त राहील? गेटची हाईट. म्हणून बेटा सगळ्यात जास्त प्रॉपर बेटर कंट्रोल कायच्यात भेटन? बराजमध्ये. बराजला बेटा काय म्हणते अजून? त्याला मार्क करजा रिव्हर रेग्युलेटर. असे प्रश्न येते बेटा. त्याला काय म्हणते? रिव्हर रेग्युलेटर. सेफ्टी वॉल ऑफ डॅम, हा प्रश्न लय लोक चुकवते. तुम्ही आता म्हणत की यस सर स्पिलवे, पण सेफ्टी वॉल ऑफ कॅनल इज कॅनल एस्केप. ते मी तुम्हाला समोर सांगन. तुम्हाला सेफ्टी वॉल म्हटलं की फक्त डोक्यामध्ये स्पिलवे येते, पण ते डिपेंड करते. तो जर सेफ्टी वॉल कॅनलचा राहील ते बेटा त्याला म्हणते कॅनल एस्केप. ठीक आहे? अंडर स्लुईसची क्रेस्ट या हेड रेग्युलेटरपेक्षा थोडीशी खाली आहे. पूर्ण गाळ खाली जमा होते. रेक्टँग्युलर टनलमधून बेटा ते पास होऊन जाते. 2 कॅनल राहीन ते बेटा तुम्हाला 2 अंडर स्लुईस द्यावे लागते. त्याची डिस्चार्ज कॅपॅसिटी काय? 2 CD मावडी किंवा 10 ते 15% ऑफ मॅक्झिमम फ्लड डिस्चार्ज. अजून बेटा काय? हां, हे काय काय आहे बेटा याचं काम आहे? हे पूर्ण गेटनं होते कंट्रोल. सिल्ट रिमूव्ह करते, क्लिअर वॉटर प्रोव्हाइड करते. कधी कधी जर एकदम लहान सहान फ्लड आला तर तो पण त्याला पास करून टाकते. डिवाइड वॉलनं काय केलं? वियरला अंडर स्लुईस पासून सेपरेट केलं बेटा. या जागी म्हणजे ते म्हणते ना स्टील वॉटर प्रोव्हाइड समजा केलं. डिवाइड वॉलची ते बेटा जे आपली हे ना टॉप विड्थ बेटा ते काय 1.5 ते 2.5 मीटर. डिवाइड वॉलला ॲज अ कॅन्टिलिव्हर रिटेनिंग वॉल सब्जेक्टेड टू सिल्ट अँड वॉटर प्रेशर तुम्ही डिझाईन करू शकता. समोर फिश लॅडर फॉर द पॅसेज ऑफ फिश. अंडारोमस 3 ते 3.5 मीटर पर. हा प्रश्न येते. 3 ते 3.5 मीटर पर सेकंडची वेलॉसिटी. विंटरमध्ये वारम वॉटरच्या सर्चमध्ये अपस्ट्रीम टू डाऊनस्ट्रीम. मान्सूनमध्ये त्यांचं ते असते ना, म्हणजे ते त्यांची जे असते जातीला प्रिझर्व करण्यासाठी डाऊनस्ट्रीम टू अपस्ट्रीम. सिल्ट एक्सक्लुडर इन द रिव्हर बेड ॲट द हेड ऑफ कॅनल. सिल्ट इजेक्टर इन द कॅनल टू रिमूव्ह द सिल्ट. कॅनल हेड रेग्युलेटर कुठं बेटा प्रोव्हाइड केलं? ॲट द हेड ऑफ टेकिंग कॅनल. ठीक आहे? ब्रेस्ट वॉल काय मी तुम्हाला ते दाखवलं. मार्क करून घ्यायचा फ्रॉम द हाय फ्लड लेवल टू द पॉन्ड लेवल. बेटा आपण ते मी सांगतो की म्हणजे तसा नॉर्मली काही जागी समजा जर हा सब्जेक्ट 20 ते 22 तासामध्ये संपते. तुम्ही कुठेही पाहा 20 ते 22 तास संपन. आपल्याला पहिल्या टॉपिकलाच बेटा लागले 8.5 तास समजा जवळपास. त्याचा बेटा फायदा काय होता तुम्ही हे लक्षात ठेवा. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे तुम्हाला तुम्ही जरी समजा पुन्हा 10 रीडनी केलं बेटा तरी राहीन लक्षात ते स्टेजेस ऑफ वॉटर. अच्छा सर ते रॉक बोल्डर अल्लू थुल्लू आणि डेल्टा सर हे पूर्ण आपण बेटा पाहिलं आहे. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट बेटा केव्हाही चांगली आहे. एकदम चांगल्याने याला बेटा प्रॉपरली समजून घ्या. पाठांतर करून काही फायदा नाही. मी सांगतो ना मी या सब्जेक्टला 30 तासात पण बेटा संपू शकतो, पण ते करून काही फायदाच नाही. तुम्ही ज्या हे म्हणते ना तुम्ही ज्या हे अपेक्षा ना हे पाहात की यार म्हणजे सगळ्यात चांगलं बेटा शिकायला भेटन. तर मग जर बेटा ते नाही झाली पूर्ण फुलफिल तर बेटा ते म्हणते ना
इट इज टोटली वेस्ट बेटा. त्यामुळे मी नेहमी ट्राय करतो आणि मी सांगितल्या पहिले पण एकदम लोअर स्टुडंटसाठी मी क्लासमध्ये म्हणजे ते मी त्याला पाहून असतो क्लास घेत. याला पण बेटा हे आपल्याला समोर जवळपास पुन्हा 4 ते 5 तास लागन. आता बेटा आपण थोडासा ब्रेक घेऊया. 10 झाले बेटा, 10:30. 11 वाजता आपण स्टार्ट करू, तेव्हा आपण बेटा घेऊ 2 तासाचा सेशन. ठीक आहे बेटा. जर काही डाऊट राहील तर तुम्ही मला सांगा. मी जेव्हा बेटा तुम्हाला काल सांगितलं की म्हणजे हे मला सांगा की यार सेम आपल्याला हे ठेवायची वे ऑफ टीचिंग की म्हणजे काहीतरी चेंजेस पाहिजे. 2 स्टुडंटनं फक्त वाटते मला टेक्स्ट केला. ठीक आहे बेटा. जे पण तुमचे डाऊट राहील ते तुम्ही मला सांगा. समजत आहे की नाही तुम्ही मला तेही सांगा. रिझन काय बेटा, तुम्ही माझ्या समोर नाही आहे. मी तुम्हाला डायरेक्टली फेस टू फेस नाही शकत बेटा विचारू की यार तुला हा पॉईंट समजला का, तुला हा पॉईंट समजला का. तुमचं ते बेटा काम आहे समजलं की नाही हे तरी म्हणजे मला टेक्स्ट वगैरे हे करून सांगणं. ठीक आहे. ब्रेक घेऊ, आपण स्टार्ट करू शार्प 11 ते 1.